मी शोभना तीर्थळी आपल्या भेटू आनंद या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत करते। आज मृदुला करणे असतील की नाही वाटलं होतं, ऑस्ट्रेलियाहून हजर आहेत, अमेरिकेहून श्यामलाताई आहेत। आणि विशेष म्हणजे रवी भागवत यांचं पुस्तक आपल्याला डॉक्टर लिली जोशींनी दाखवलेलं होतं त्यांच्या कार्यक्रमामध्ये, तर ते रवी भागवत पण आज आलेले आहेत। मी सगळ्यांचं स्वागत करते, फेसबुक वरून पाहणाऱ्या आणि झूम वरून इथं असलेल्या शुभंकर, शुभार्थी आणि सर्व हितचिंतकांचं। तर पहिल्यांदा मी आजचा विषय आहे शुभंकराची भूमिका। तर पहिल्यांदा मी शुभंकर या शब्दाच्या थोड्या व्याप्तीबद्दल सांगते म्हणजे की काळजीवाह, केअर टेकर किंवा केअर गिव्हर असे शब्द वापरले जातात आणि मराठीत काळजीवाहक आपण त्याला म्हणतो। तर त्याला शुभंकर असं म्हणतो आम्ही आणि पेशंटला शुभार्थी। तर शुभंकर हा शब्द आला कुठून, तर सर्व सपोर्ट ग्रुपला एकत्रित करणारा सेतू नावाचा जो ग्रुप होता, तर तिथं हा शुभंकर, शुभार्थी हे शब्द वापरले जायचे आणि आम्हाला ते आवडले। आणि हा शब्द देवराई सिनेमाच्या वेळेला डॉक्टर अनिल अवचट यांनी वापरले हे शब्द पहिल्यांदा, कारण त्याच्यात त्यांचा हेतू होता की काही आजार जे असे की त्याला स्टिग्मा एक पेशंट म्हटलं की असतो, तर त्याच्याऐवजी शुभार्थी हा शब्द त्यांनी वापरला आणि त्या शुभार्थीचं हित चिंतणारा असा तो शुभंकर आणि त्यासाठी कटिबद्ध असलेला, त्यासाठी कृती करणारा असा तो शुभंकर, असा त्याचा व्यापक अर्थ आहे। आणि त्यामुळे काळजीवाहक आणि केअरटेकर असे जे शब्द वापरतो त्यापेक्षा शुभंकर शब्दाची व्याप्ती माझ्या दृष्टीने मी केलेली जास्त मोठी आहे। आता शुभार्थीच्या बरोबर सतत असणारा असा जो केअरटेकर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जो शुभंकर असतो, तो बऱ्याच वेळेला पती किंवा पत्नी असेच असतात। पती पत्नी यांच्यापैकी कोणी एक असलं तर मुलं असतात, मुली असतील किंवा सुना असे सगळे असू शकतात। अविवाहित असलं तर त्यांची कोणी भावंड किंवा असं असू शकतं। कलबाग काका आपले जे होते त्यांची पत्नी नव्हती तरी ते स्वतःचे शुभंकर होते, असं ते एक वेगळं व्यक्तिमत्व होतं। तर हे जे आहेत हे पहिलं वर्तुळ आहे, शुभंकराचं पहिलं वर्तुळ। त्याच्यानंतर दुसरं वर्तुळ येतं शुभंकर, ज्याला आपण म्हणू शकू। तर त्याच्यामध्ये मला वाटतं की न्यूरोलॉजिस्ट, ह्या आजारावर उपचार जे करणारे तुमचे न्यूरोलॉजिस्ट असतात ते आहेत, फिजिशियन आहेत किंवा इतर फिजिओथेरपिस्ट असतील, स्पीच थेरपिस्ट असतील, म्हणजे आजाराशी संबंधित असणारे प्रत्येक व्यक्तीशी कोणी ना कोणी जे असतात ते सगळे ह्या दुसरं वर्तुळ मी म्हणते त्याच्यात येतील। त्याचबरोबर बरोबर जवळ न राहणारे, म्हणजे शुभार्थीचं रोजच्या जीवनातलं दैनंदिन जीवनात त्याच्या बरोबर नाहीये, जे परदेशी आहेत किंवा परगावी आहेत किंवा गावातच दुसरीकडे आहेत, अशी मुलं मुली असतील की जे त्यांच्या स्वास्थ्यासाठी लांबून त्या प्रयत्न करत असतात, काळजी घेत असतात, त्यांची मधून मधून येत असतात आणि शुभंकर त्याच्यामुळे निर्धास्त असतो। त्याच्यामध्ये इतर मित्र, नातेवाईक असे बरेच येतील की हे एक दुसरं वर्तुळ। सपोर्ट सिस्टीम आणखीन जो भक्कम असते वेगळी, म्हणजे घरातले नोकर चाकर असतील किंवा आजूबाजूची, की जी तुमचं जीवन चांगलं राहण्यासाठी, गुणवत्ता जीवनाची चांगली राहण्यासाठी मदत करणारी सगळी सपोर्ट सिस्टीम ही दुसऱ्या वर्तुळातील। आता तिसरं वर्तुळ जे आहे की आपल्याकडे स्वतः पेशंट असलेले मधुसूदन चेंडे आणि ज्यांची पत्नी पेशंट आहे असे शरदचंद्र पटवर्धन यांनी स्वमदत गट सुरू केला। फक्त आपल्यापुरतं हे न ठेवता स्वमदत गट सुरू केला आणि अनेक पीडितग्रस्तांचे ते शुभंकर झाले, त्यांच्या शुभंकरांचे इथे शुभंकर झाले। आणि पिढीसह आनंदाने जगूया हा एक मंत्र त्यांनी दिला, तो मंत्र स्वतः जगून दाखवला आणि त्यासाठी एक यंत्रणा पण तयार करून ठेवली। आता हे स्वमदत गटाचं वर्तुळ आहे ते तिसरं। आता याच वर्तुळामध्ये आपले अतुल ठाकूर जे आपल्यासाठी वेबसाईट तयार करतायत, वेगवेगळ्या तऱ्हेने शुभार्थींची आपल्या काळजी घेतात, त्यांना काय चांगलं देता येईल याचा विचार करतात। आणि दुसरे ऋषिकेश पवार जे आहेत नृत्याच्या मार्फत आनंद देतात आपल्या शुभंकर, शुभार्थींना, तर ते सुद्धा या तिसऱ्या गटातच येतील। आणि याच्यानंतर म्हणजे ही आता या सपोर्ट ग्रुप चालू राहावा, व्यवस्थित तो चालावा, यासाठी
यंत्रणा, आपला सपोर्ट ग्रुप असं नाही, इतर पण सपोर्ट ग्रुप याच्यामध्ये येतील. PDMDS आहे किंवा शुभार्थीला जे जे उपयोगी असणारे सगळे स्वमदत गट यात येतील. आणि याच्या नंतर पुढचं वर्तुळ येतं ते की स्वमदत गट चालू राहण्यासाठी खूप मोठी यंत्रणा जी आहे, अदृश्य हात आहेत, ते दिसत नाहीयेत आपल्या, इतर सगळ्यांना दिसतातच असं नाही, पण त्यांच्यामुळे हे स्वमदत गट चालू राहतो. असा हे एक पुढचं वर्तुळ. आणि त्याच्याही बाहेरचं एक वर्तुळ आणखीन एक, मला हे सगळं मी शुभंकराचा लावलेला अर्थ आहे बरं का, असं कुठेही हे असं लिहिलेलं आहे किंवा असं नाही मला वाटणार होतं की हे परीघ वेगवेगळे शुभंकरांचे आहेत. तर आता त्याच्यामध्ये मी पुढचं वर्तुळ जे म्हणते ते की जगभर म्हणजे या पिढीग्रस्तांसाठी म्हणजे पार्किन्सन असणाऱ्यांचं जीवन सुखकर व्हावं, त्यांची गुणवत्ता जगण्याची सुधारावी म्हणून वेगवेगळी औषधं, वेगवेगळे ऍप्स आणि हे शोधणं आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे असे जे सगळे आहेत, तर ते सगळे येतात या पुढच्या वर्तुळामध्ये. आणि आता या ज्यावेळेला शुभंकर फक्त स्वतः आणि आपला तो शुभार्थी याच्या पुरता असतो, त्यावेळेला त्याचं खूप सीमित राहतं जीवन, गुणवत्ता चांगली करण्यासाठी तेवढं काय ते उपयुक्त होत नाही. पण जितकं जितकं बाहेरचं परीघ त्याचं वाढत जाईल, तितका तितका तो काय होईल की स्वतः पण आनंदी राहू शकेल आणि शुभार्थीलाही आपल्या आनंदी पार्किन्सन सकट ठेवू शकेल. अशी मी या शुभंकर याची व्याप्ती ठरवलेली आहे. आता आनंदी राहण्याची ही अवस्था येण्यासाठी आणि वेगवेगळ्या परिघांच्या पर्यंत शुभंकराला पोहोचण्यासाठी ही काही लगेच होणारी प्रक्रिया आहे असं नाही. आजाराचं निदान झालं आणि त्याला सगळे हे परिघ आपोआप उपलब्ध झाले असं होत नाही. तर कोणताही आजार बरा होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की शुश्रूषा, भोवतालचं वातावरण, सकारात्मक दृष्टिकोन हे सगळं खूप गरजेचं असतं. आणि पार्किन्सन सारख्या गुंतागुंतीच्या आजारात तर हे जास्तच गरजेचं असतं, कारण केवळ शारीरिक नाही तर भावनिक, मानसिक, सामाजिक या सर्व स्तरावर त्याला मदतीची गरज असते. आणि ह्याची सुरुवात काय होते की पहिल्यांदा ज्या वेळेला पार्किन्सनचं निदान होतं त्याच्या आधीपासूनच निदान होते त्यावेळेपासूनच सुरुवात होते, कारण आधी पेशंट पाहिलेले असतात कोणीतरी आणि आपली पण अशीच अवस्था होणार का अशी एक भीती मनात बसते. आणि असं लक्षात येते की 60 वर्षापूर्वी औषधं वगैरे उपलब्ध नव्हती, त्यामुळे अतिशय गलितगात्र झालेले पार्किन्सन पेशंट त्यावेळेला दिसायचे. पण नंतर औषधं आली, थोड्या सुधारणा होत गेल्या आणि थोडे त्याच्यामध्ये बदल झालेलाही असतो. पण तरी सुद्धा काही ना पार्किन्सन हा माहिती पण नसतो आणि आजार तेव्हा समजलेला असतो. आमच्या बाबतीत तरी काय की पार्किन्सनच्या आजाराबद्दल आजार नाव ऐकून माहिती होतं, पु ल देशपांडेंना आहे वगैरे असं. पण त्यावेळेला आम्ही न्यूरोलॉजिस्ट कडे गेलो आणि त्यांनी म्हटलं की हा अर्ली स्टेज आहे, तुम्ही 1-2 महिन्यांनी अजून इतक्यात काही औषधं सुरू करूया नकोत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यावेळेला काय झालं की एका वृत्तपत्रात लेख आलेला होता. म्हणजे साहित्य असं काही मराठीतून अजिबात 99 साली आहे ना, 1999 साली पार्किन्सन झाला, त्यावेळेला अजिबात साहित्य उपलब्ध नव्हतं, मराठीतून तर नव्हतंच. आणि गुगल वगैरे किंवा स्मार्टफोन वगैरे एवढे वाढलेले नव्हते किंवा आणि त्यावेळेला त्या लेखामध्ये पार्किन्सनवर लेख आलेला होता एका वर्तमानपत्रातला. त्याच्यात शेवटच्या स्टेजचं वर्णन त्यांनी इतकं रसभरीत केलं होतं की व्हीलचेअरवर तो माणूस येतो कसा, लाळ कशी गळते. म्हणजे त्या वर्णन वाचून मला इतकी भीती वाटली की मी तो पेपर लपवून ठेवला आणि ह्यांनी वाचू नये असं मला त्यावेळी वाटलं. आणि त्यावेळेला हे काही समजलं नाही की अरे ती स्टेज येते शेवटची, ती किती वर्षांनी येते, किती काळ जातो त्याला, पहिला स्टेज किती वर्ष असतात वगैरे, हे काहीच नाही की एकदम ती शेवटची स्टेज की अगदी झाला पार्किन्सन आणि अशी अवस्था होते असं नसतं. हे आता मी सगळ्यांना सांगू शकते, पण त्यावेळेला मला समजलं नव्हतं आणि मी काहीच साहित्य त्याच्यावर वाचायचं मी असं सुरू केलं. त्यानंतर ज्यावेळेला ह्या सपोर्ट ग्रुपशी म्हणजे शेंडे साहेबांशी, पटवर्धनांशी संपर्क झाला, त्यानंतर आम्हाला ते साहित्य बरंचसं तिथून आणलेलं त्याने अमेरिकेहून वाचायला मिळालं आणि आम्हाला हे समजत गेलं की पार्किन्सन बद्दल. आता आणि त्याचबरोबर काय असतं की हे अज्ञान हे जे असतं त्यातनं आणि दुसऱ्या भ्रामक समजुती, त्यातनं भीती, असं सगळं एक चक्र, दुष्टचक्र निर्माण होतं. म्हणजे आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की औषधं सगळी ॲलोपॅथीची घेऊ नका बरं का, ते भीक नको कुत्रा असं होतं, त्याचे दुष्परिणाम खूप असतात. त्यामुळे आम्ही काय केलं की ते औषधं न घेता आमची अर्ली स्टेज जवळजवळ 6 वर्ष वाढवली. आणि
या तर न्यूरोलॉजिस्टने तर सांगितलेलंच असतं की हा कधी बरा न होणारा आजार आहे आणि वाढत जाणारा आजार आहे, हे आपल्या मनावर इतकं ठसलेलं असतं. आणि मग त्यावेळेला अशा वेळेला शुभार्थी अगदी एकदम म्हणजे तो आधी घाबरून जातो की आपला हा बरा न होणारा वाढत जाणारा आजार आहे. आणि त्यावेळेला जेव्हा इतर सगळे पर्यायी उपचार म्हणणारे पुढे येतात आणि ते सांगतात की आम्ही तुमचा पार्किन्सन बरा करू, तर ते जवळचे वाटायला लागतात. आणि मग त्यातनं काय होतं की ते उपचार वेगवेगळे केले जातात. जवळजवळ 6 वर्ष आम्ही हे असे चुकीचे उपचार केले. आणि त्याशिवाय आता नवीन नवीन आलेल्या यांच्यासाठी गुगल बाबा आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, त्यातून सॉरी फोन आला. तर ह्या आपण विवेकाची चालण लावून ही सगळी माहिती शोधणं आणि खरोखर ज्ञान आपल्याला ज्यावेळेला मिळेल त्यावेळेलाच आपल्याला ते समजू शकतं. आणि हे सगळं शुभम करायला लागतं की बऱ्याच वेळा शुभार्थी या अवस्थेत नसतो, त्याला सगळं हे पर्यायी उपचार सगळे छान वाटत असतात. आणि त्यामुळे आणि मंडळांनी म्हणून त्यामुळेच पार्किन्सन मित्र मंडळांनी पहिल्यापासून पार्किन्सन साक्षरता हे आपल्या उद्दिष्टामधलं महत्वाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. त्यानुसार स्मरणिक आहेत, आपल्या युट्यूब चॅनल आहे, नंतर वेबसाईट आहे. आणि विविध साधनातून किंवा सभा, वेगवेगळे लेक्चर्स ह्याच्यातून लोकांच्या पर्यंत यथार्थ ज्ञान मांडायला सुरुवात केलं. आणि त्यामुळे काय होतं की हे लोकांच्या पर्यंत आता हळूहळू जायला लागलेलं आहे. तर याच्या बाबतीत आणखीन एक यथार्थ ज्ञान असणं गरजेचं आहे की प्रत्येक शुभार्थी असतो म्हणजे पेशंट जो, तर त्याचं पार्किन्सन्स वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा पार्किन्सन वेगळा असतो, लक्षणं इतकी विविध आहेत, त्यातली कुणाला काही असतात, कुणाला काही असतात. त्यामुळे शुभंकराच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा म्हणजे आपल्या पेशंटचा, आपला जो शुभार्थी आहे त्याचं पार्किन्सन्स समजून घेणं हे महत्वाचं असतं. आणि त्यासाठी ही माहिती सगळी जी उपलब्ध आहे त्याचा वापर ते निश्चित खरं म्हणजे करू शकतात. तर मला इथं जुन्नरच्या नानावटी म्हणून ज्या होत्या त्यांचा खूप उल्लेख करावा असं वाटतो. त्या 7वी पास झालेल्या होत्या, छोट्या गावात राहत होत्या, त्यांच्यापर्यंत केवळ आमची ही मासिकं आणि सगळं पोहोचत होतं. आणि पुस्तक त्यांना, बर्वेंचं पुस्तक त्यांच्याकडे होतं. त्यातून त्यांनी इतकं स्वतःच्या पतीचा पार्किन्सन समजून घेतला होता आणि त्यानुसार त्या वागायच्या, स्वतःलाही स्पेस द्यायच्या. पण त्याच्या ऐवजी मी बरेचसे उच्च शिक्षित असणारे जे होते तर ते काहीच आपलं हे वाचत नाही किंवा यथार्थ ज्ञान घेत नाहीत आणि गैरसमज त्यांच्या मनात राहतात. तर मला इथं बरीच लक्षणं आहेत, पण त्याच्यातली काही जी थोडीशी त्रासदायक आहेत, भीतीदायक आहेत, की त्यामुळे अनेक शुभंकरांना पार्किन्सन बद्दल भीती वाटणं किंवा असं झालेलं आहे, त्यांच्याबद्दलच फक्त उल्लेख करते. तर याच्यामध्ये ऑन ऑन ऑफ होणं हा एक त्रास बऱ्याच जणांना असतो आणि तो आमच्याकडे यांना कधी नव्हता, त्यामुळे मला माहितीच नव्हता असा ऑन ऑफचा त्रास असतो म्हणून. तर त्याच्यामुळे मग की त्याच्यामध्ये कसं असतं की औषधं घेतली की त्याचा परिणाम असेपर्यंत तो ऑन पिरियड असतो, माणूस हालचाली व्यवस्थित करतो आणि ज्यावेळेला औषधाचा गुण हे संपतो, असर संपतो, त्यावेळेला मग तो हालचाल त्यांना करणं शक्य होत नाही. तर याला ऑन आणि ऑफ पिरियड आहे, तो ऑफ पिरियड ज्यावेळेला औषधाचा परिणाम नसतो तो. आणि याच्यात औषध घेतल्यावर थोड्या वेळात तो लगेच इतका परिणाम होऊन तो पूर्वी छान हालचाली करू शकतो. म्हणजे एक सुनेचं उदाहरण मी नेहमी सांगते की ती म्हणाली होती की म्हणे आमच्या सासूबाई म्हणे की त्यांच्या मैत्रिणी आल्या की अगदी तुरु उठून खोलीतून येतात आणि माझ्या माहेरची माणसं आली की मात्र यांना उठून येता येते. तिला ज्या वेळेला हे समजलं की हे ऑन ऑफ पिरियडचं, त्यावेळेला तिलाच म्हणजे खूप वाईट वाटलं, अरे आपण आपल्या सासूबाईंच्या बद्दल किती गैरसमज करून घेतला. पण हा ऑन ऑफ हे संकल्पना तिला ते यथार्थ ज्ञान जर झालीच नसती तर त्यांच्यातला हा दुरावा कायम राहिला असता आणि हा वाढत गेला असता, तिला हे समजलंही नसतं. नंतर पुतळा होणं म्हणजे एकदमच माणूस असा एकदम स्टँडस्टिल होतो की त्याला काही स्टॅच्यू सारखा होतो, त्याला हालचाल करता येत नाही. पहिल्यांदा मी आमच्याकडे सभा बोलवली होती आमच्या घरी हॉलमध्ये, आपला उपक्रम सगळा पार्किन्सन मित्रमंडळाची यंत्रणा सुरू व्हायच्या आधी. त्यावेळेला आमच्याकडे देवधर म्हणून एक आलेले होते आणि तर ते सभा संपून जाताना जिन्यातच ते त्यांचा पुतळा झाला आणि मी इतकी प्रचंड घाबरले की आता करायचं काय म्हणजे. आणि मला हे माहितीच नव्हतं त्यावेळेला ऑन ऑफ म्हणजे. तर मी त्यावेळेला म्हटलं बापरे, आता ह्या कधीही अशा
सभा वगैरे घ्यायचं आपण घ्यायचं नाही, हे भयानकच काहीतरी दिसतं. म्हणजे इतकं झिरो ज्ञान मला त्यावेळेला होतं. ही 2007ची गोष्ट आहे. आणि तेच मी ह्या सगळ्या आमच्या पेशंटना घेऊन नंतर आनंदवन सहल करून येऊ शकले मला यथार्थ ज्ञान झाल्यावर. म्हणजे मी केवळ ज्ञान नसल्यामुळे त्यावेळी घाबरलेली होते. आणि नंतर अनेक वेळा असा स्टॅच्यू होणं वगैरे प्रकार झाले तरी त्याची भीती कधी वाटली नाही, कारण आता व्यवस्थित त्याचं ज्ञान झालं होतं. आणखीन एक लक्षण जे आहे की जे लोकांना खूप घाबरवून टाकणारं ते भास. एका अतिशय शिक्षित असलेल्या शुभंकराचा मला फोन आला, त्या खूप रडत होत्या. त्या म्हणल्या, अहो यांना वेड्यांच्या इस्पितळात घालावं असं मला वाटायला लागलेलं आहे, की ते म्हणे काय काही बडबडत असतात आणि माझ्यावर ते संशय घेतात की ती बाहेर कोणीतरी आहेस, कोणाचे तरी संबंध आहेत तुझे कोणाशी तरी वगैरे, अशा तऱ्हेचे संशय घेतात. तर ह्यांना मी काय सांगू? मग मी त्यांना सांगितलं असं नाहीये, तो भास होतो त्यांना. मग त्यानंतर त्यांनाही घेऊन आमच्या घरी आलेल्या होत्या. मी भासाबद्दलची सगळी त्यांना माहिती सांगितली आणि मग त्यांच्या मनातला हा गैरसमज दूर झाला. मध्ये जास्तीत जास्त फोन येतात ते भास होणाऱ्या लोकांचेच येतात, म्हणजे की काय होतं, हे काय करायचं. आणि त्यावेळी लक्षात येतं की ना भास होतात पार्किन्सन मध्ये हे माहितीच नसतं त्यांना. तर हे आपल्या सुद्धा शुभार्थीच्या बाबतीत हे कधी होऊ शकतं. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता सुद्धा मी काय करते, भास म्हटलं की लगेचच आपल्याकडे खजिना आहेच, म्हणजे वेबसाईटवर युट्यूबवर वगैरे. तर मी त्यांना हेमंत संतांचं आपल्याकडे लेक्चर आहे, आपली शेअरिंगची एक चर्चा आहे, नंतर आरती तिळवेचा एक लेख आहे, हे सगळं पाठवून देते. आणि त्या एका क्लिकमध्ये त्यांना ती माहिती पोहोचल्यावर ते शांत होतात, त्यांना भाषाबद्दलची कल्पना येते. तर असे यथार्थ ज्ञान हे काही तऱ्हेने, म्हणजे मी एक मोजकीच लक्षणं सांगितली. भरपूर प्रत्येकाबद्दल सांगत मी काही वेळ घालवत नाही, पण एवढंच मला इथं सांगायचंय की शुभंकराला आपल्या शुभार्थीच्या पार्किन्सनचं यथार्थ ज्ञान हे आवश्यक आहे. आणखीन काही मूलभूत गोष्टी शुभंकराला माहिती हव्या. तर त्याच्यामध्ये आपल्या औषधाशी संबंधित अशी सिंड्रोम आणि प्रोटीन एकत्र चालत नाही. तर ही माहिती नसते. हे आम्ही घरभेटी केल्या, जवळजवळ 150 लोकांच्याकडे गेले, तर बहुसंख्य लोक सांगत होते की आम्ही दुधाबरोबर सिंड्रोपाची गोळी घेतो. तर त्यावेळेला म्हणजे मग त्यांना सांगायला लागायचं असं नाहीये की प्रोटीन आणि सिंडोपा एकत्रित घेतलं की ते सिंडोपाचा असर होत नाही, म्हणजे गोळ्या थोड्या वाढतात आणि असर मात्र त्याचा एवढा झाला नाही, असं होऊ शकतं. नंतर काही गोळ्या घेऊ नयेत पार्किन्सनच्या लोकांनी, हे पण जे आहे की तर स्टेमिस्ट्रीची गोळी बरेच जण म्हणजे चक्कर आली की वगैरे घेतात, डॉक्टर पण फॅमिली डॉक्टर पण देतात. त्यावेळेला डॉक्टर कोठारीने हे सुरुवातीलाच ते आले होते त्यावेळेला हे सांगितलं होतं. त्यानंतर परवाच्या डॉक्टर लिली जोशींच्या भाषणात पण त्यांनी हे सांगितलं. तर त्यामुळे मानसिक आजारावरची काही औषधं असतात ती सुद्धा पार्किन्सनला पार्किन्सन वाढवणारी असतात. तर त्यामुळे कुठलीही औषधं वेगळी देताना आपली न घेता आपल्या न्यूरोलॉजिस्टला घेऊन विचारल्याशिवाय घ्यायची नाही, हे एक ठरवायला पाहिजे. आता आणखीन एक म्हणजे मला मुद्दा जो जास्त लक्षात घ्यायला, की गिळण्याची समस्या सगळ्यांना नसते, पण बऱ्याच लोकांना असते. आणि त्या गिळण्याच्या समस्येमधनं हळूहळू ठसका लागणं, आणि मग काय होतं की अन्ननलिकेच्या ऐवजी श्वासनलिकेत कण जातो आणि तो ठसका लागतो. आणि ठसका लागल्यावर आपण नेहमी काय म्हणतो, वर बघ सासू आली वर बघ, हे आपण ऐकलेलं आहे की कायम आपण म्हणतो आणि तसंच करायला जातो. पण इथं उलट करायला हवंय, की मान खाली घालून खोकला काढून ते काय जे कण गेलेले ते ताबडतोब बाहेर काढले तर काढायला पाहिजे, ही माहिती पाहिजे. ही अतिशय छोटीशी माहिती आहे, रोजच्या जेवणा खाण्यामध्ये होणारे हे आहेत. आणि ते जर झालं नाही तर जीवघेणा प्रसंग सुद्धा येऊ शकतो. वेळच्या वेळी ते न जाता आपण चुकीचं केलं काहीतरी तर जीवघेणा प्रसंग येतो. हे एक म्हणजे असे काही काही किरकोळ गोष्टी आहेत अशा वाटणाऱ्या आपल्याला, पण शुभंकराला ह्या माहिती हव्या. तर त्याचबरोबर आणखीन एक म्हणजे काय की रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात घडणाऱ्या, त्याचं निरीक्षण करून त्याच्या नोंदी करून ठेवणं हे शुभंकरांनी करायला पाहिजे. की शुभार्थीच्या घडणं कधी मळमळणं झालं, किरकोळ असं कुठलंच मानायचं नाही, हे काय किरकोळ आहे असं होतच वगैरे असं न मानता ते लिहून ठेवायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा तो औषधाचा परिणाम असू शकतो किंवा आजाराचा परिणाम असतो. जे काही असेल ते आपण न्यूरोलॉजिस्ट कडे गेलं की त्याचा अर्थ जो काही आहे ते सांगू शकतील, किंवा तो खरंच ते परिणामातून झालेला आहे का औषधाच्या गोळ्यांच्या का काय आहे, कदाचित नसेलही. पण आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या सुद्धा नोंदी कराव्या, किंवा त्या गोळ्यांच्यामुळे लक्षणं किती कमी झालेली आहे किंवा वाढलेली आहेत का. डिस्कायनेशिया जो होतो की म्हणजे हालचाली अशा खूप माणूस हालायला लागतो, तर ते थोडं डोस ऍडजस्ट करणं त्यासाठी गरजेचं असतं.
तर ते पण सांगायला पाहिजे की हे असं का होतं वगैरे असं न मानता. आणि त्या सगळ्या जे असतील नोंदी त्या न्यूरोलॉजिस्ट कडे जाताना आपण त्यांना सांगितलं की काय होतं की उपचाराची दिशा ठरवणं त्यांना सोपं जातं. आणि नाहीतर काय होतं की आपल्याला हे काय असं झालं किंवा आता साधं पहा की म्हणजे क्रिकेट पाहिल्यावर खूप असं आरडाओरडा करणारे किंवा काहीतरी कॅच गेली की आनंदाने हे करणारे, टाळ्या वाजवणारे, हल्ली ते करत नाहीये असं जर असलं तर हा वाटतो साधा बदल वाटतो आपल्याला की त्याच्यात काय झालं किंवा अन्न नकोसं झालेली आहे. असं झालं तरी ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा काय असतात की तुम्हाला कुठेतरी नैराश्याकडे त्याच्यातून ते जात आहेत ह्याची कुठेतरी ती ते आपल्याला समजू शकतं. त्यामुळे किंवा उदासीनता त्याच्यातली आपत्ती म्हणतो आपण ती त्यांना येते का असं हे त्यातनं समजू शकतं. त्यामुळे ही गोष्ट छोटी न मानता न्यूरोलॉजिस्टना सांगायला पाहिजे. आता हे झालं पिढी बद्दलचं यथार्थ ज्ञान. जसं पिढी बद्दलचं यथार्थ ज्ञान आवश्यक आहे तसंच पेशंट बद्दलचं म्हणजे आपल्या शुभार्थी असतो त्याच्याबद्दलचं सुद्धा यथार्थ ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे मला तरी वाटतं की आधी कधी आपण इतका विचार केला नसता आपल्या शरीराचा, आपल्या आजारांचा, आपल्या जगण्याचा. पार्किन्सनमुळे आपण जास्त हे ऑब्झर्व करायला लागलो, आपल्याला जास्त समजायला लागलो. आता शुभार्थीच्या बाबतीत त्याचा स्वभाव, त्याचं वय, कुठल्या वयात ते झालेलं असतं, वय काय आहे, नंतर स्वभाव काय आहे, टप्पा आजाराचा कुठला आहे, हे सगळं सुद्धा ज्ञान. म्हणजे एकदा तुम्ही पार्किन्सनची माहिती वाचली आणि संपलं असं नाही, ती सातत्याने तुम्हाला नवीन नवीन माहिती तुमच्या त्या आजार जसा वाढतो किंवा इतर काही लक्षणं दिसायला लागतात तर ते सगळं माहिती असायला पाहिजे. आणि स्वभाव, वय आणि हेही महत्वाचं वाटतं. कारण स्वभाव काहींचा हट्टी असतो, काही भित्रे असतात, तर त्यांच्या त्या त्या स्वभावानुसार त्यांना हँडल करणं म्हणजे काय असतं की हा हँडल विथ केअर असं ह्यांच्या बाबतीत म्हणावं लागतं. आता बऱ्याच वेळेला सुरुवातीला काय असतं की मोठी मोठी पदं ह्यांनी भूषवलेली असतात. मग आता मदत घ्यायची तर स्वाभिमान आड येतो, नाही नाही माझं मी करू शकतो असं, अशी एक भावना असते. मग त्यांना कुठंतरी त्यांचा इगो न दुखवता हळूहळू त्यांना ते करायला मदत करायची असं करायला लागतं. म्हणजे मी आमच्याकडचंच उदाहरण सांगते की आमच्याकडे केस कापायला हे जायचे, सुरुवातीला जायचे तर ते आरामात ते खूप म्हणजे अगदी फिरायचे, एकटे एकटे पण फोर व्हीलर चालवायचे. त्यावेळेला काही एवढं प्रश्न नव्हता. पण नंतर लक्षात आलं की ते मध्येच अडकतात चालताना. तर मग क्रॉस करताना रस्ता हे धोक्याचं होतं की कोणीतरी बरोबर असणं पाहिजे त्यावेळेला. अचानक गाडी आली आणि पुढे पाऊल टाकता आलं नाही तर काय असं. पण त्यांना ते म्हणायचे मी जाऊ शकतो, मला काय. मग त्यावेळेला मग मी त्यांना असं नाही म्हणायचे नका जाऊ वगैरे, मी म्हणायचे चला तुमच्या बरोबर तिथंच दूध मिळायचं, मी दूध आणायला मी पण येते किंवा वेगळं काहीतरी कारण सांगून मी त्यांच्यावर जायची. मग तिथं काय ते महिन्यातनं एकदा एखाद्या वेळेलाच हा प्रसंग येतो, मग तिथं ते जायचे आणि मग नंतर तिथला माणूस क्रॉस करून, रस्ता क्रॉस करून त्यांना परत करून द्यायचं. मग एकदा रस्ता क्रॉस केल्यावर सरळ सरळ यांना त्यांना काही भीती वाटायची नाही. किंवा मोबाईल घेणं, बाहेर जायचे ते एकटे पण मला भीती वाटायची यांना काही झालं समजायला पाहिजे, किंवा त्यांच्या नावाची आणि कसली चिठ्ठी ठेवणंही त्यांना अजिबात आवडायचं नाही. आपण एकदम सक्षम आहे असंच वाटायचं. की आपण म्हणतो ना की प्रत्येक वृद्धांच्या बाबतीत की आपण सगळ्यात नाव, पत्ता सगळं त्याचं ठेवावं, तेही त्यांची तयारी नसायची. त्यामुळे मी म्हणायची मोबाईल घ्या, मग ते त्यांना नको असायचं. मी म्हणते तुमच्यासाठी नाहीये, तुम्ही करू नका फोन, मला माझं ब्लड प्रेशर वाढतं, तुम्ही गेलाय का आला नाही, की माझ्यासाठी तुम्ही हा फोन ठेवा की मला तुम्हाला फोन करून कुठं आहे कसं आहे बघता येईल. आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेला हे काही सगळं असंच करायला पाहिजे असं नाही. तर शुभार्थी खूपच एकदम हतबल झालेला असतो, तो आधीचं जीवन सगळं त्याचं बदललेलं असतं. त्यामुळे त्याच्याशी फक्त प्रेम, तुमच्या बोलण्यातनं प्रेम जाणवायला पाहिजे, तुमच्या स्पर्शातनं, तुमच्या देहबोलीतनं त्यांना असं वाटायला पाहिजे की आपण हवे आहोत, आपली कटकट होते असं वाटून उपयोग नाहीये. किंवा हे खूप दुखावलं जाऊ शकतं त्याला, कारण एकतर अवलंबून राहणं पटत नसतं, ते राहावं लागत असतं, जुन्या सगळ्या गोष्टी करत असतात, ते करता येत नसतात. तर त्यामुळे आपल्या ह्याच्यातून त्या देहबोलीतून जाणवं. किरण सरदेशपांडेंनी मध्यंतरी वृद्धांचे पालकत्वामध्ये जे फेसबुक लाईव्ह झाले त्यावेळेला सांगितलं की आपण हवेसे वाटतो लोकांना, म्हणजे लोक जे आपल्याशी वागतायत आपल्या कुटुंबातले त्याच्यातनं मला जाणवतं की आपण हवेसे वाटतो. तर हे कुठंतरी तुमच्या वावर आहे जो त्याच्यातनं तुम्ही हवेसे आहात हे वाटणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते तुमच्या सगळ्या देहबोलीतनं आणि मी सांगितलं तसं समजायला पाहिजे की स्पर्शातून आणि देहबोलीतून समजायला पाहिजे.
आता याच्यात आणखीन एक भाग आहे म्हणजे की लहान वयात पार्किन्सन होणं, की आपल्याकडे अगदी 30 वर्षापासूनच्या झालेले, अगदी आनंदवन मधली एक मुलगी तर तिला 12 वर्षापासून झालेला होता, पण आनंदवनच्या वातावरणात ती खूपच छान आपली, तिला काही ते आजार आहे हेही माहिती नव्हतं. तिला उलट अपंग म्हणून घेणं, कारण ते अपंग असलं तरच तिला ठेवून घेणार नाही, त्यामुळे तिला अपंग असण्याचं सर्टिफिकेट असणं तिच्याकडे हेच जास्त महत्वाचं वाटत होतं. पण आपल्याकडे आपल्या जे लहान वयात ज्यांना ज्यावेळेला होतो पार्किन्सन, त्यावेळेला खूप मोठे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतात. आपण नोकरी करू शकू की नाही, अजूनही नोकरीचं वय असतं, सगळी मुलं मोठी व्हायची असतात, स्वतःवर जबाबदाऱ्या बऱ्याच असतात आणि मग ते त्यामुळे हाकून जातात. तर आता याच्यामध्ये लहान वयात ज्यावेळेला पार्किन्सन होतो, तर मला सगळ्यात आठवण येते ती आपल्याकडेच आपल्या ग्रुपवर आहेत अभय गोपटे त्यांची. त्यांच्या पत्नीला तर 30व्या वर्षी पार्किन्सन झालं. मूल त्यांचं दुसऱ्या मुलाच्या वेळेला तिची डिलिव्हरी झाली, ती वर्षाचं वगैरे असे मूल आणि तेव्हा पार्किन्सन झालं. मग त्यावेळेला त्यांनी इतकं, पण त्याला आम्ही त्यांच्या घरी त्यांच्या 2-3 वेळा मी गेलेली आहे, कारण त्यांनी ऑपरेशन त्यांचं ते केलेलं होतं आणि त्यामुळे ते बघायला. पण त्या म्हणायचे की मला सपोर्ट ग्रुपला सुद्धा त्याने यायची गरज वाटली नाही, इतकी सपोर्ट सिस्टीम त्यांच्या घरातच होती. म्हणजे पती तर होताच, त्यांचं करतच आहे, गोपटे करतच होते, शिवाय त्यांची आई वडील 6 महिने, सासू सासरे 6 महिने असे राहून मग हळूहळू काय की हे आपलं आपलं सगळं करू शकायला लागले आणि त्या इतक्या आनंदी होत्या. त्यामुळे त्या कुणाला माझ्या घरी पाठवा, मी किती वेळाही पाठवलं तरी चालेल, पण मला सभेला काही यायला सांगू नका. म्हणजे मला ती तिथं पेशंट बघून भीती वाटते, असं काही काहींचं असतं. पण तिला अशी काही गरजच नव्हती. त्याच्या एकूणच म्हणजे यथार्थ ज्ञान मिळवणं सगळं ते पती करत होते आणि त्याच्यातून मुलं वगैरे तिची सुद्धा काय झाली की वडील असं वागतात म्हटल्यानंतर मुलंही तिच्याशी अशा पद्धतीनेच वागायला लागली. आता तर त्या मुलाचं लग्न होऊन तिला नातवंड पण आलेले आहे. पण मी तिला हा सुरुवातीपासूनच्या तिला हे पाहिलेले आहे. आणि तुम्ही केअरटेकर जर तुमचा बरोबर, आपला शुभंकर जर तुमचा चांगला असला, तर तुम्ही त्या ह्याला तोंड देऊ शकता, म्हणजे लहानपणी झालेल्या गोष्टीला सुद्धा तोंड देऊ शकता. आणि असंच एक दुसऱ्या लहान वयात झालेल्या घरात तिला अजिबात चांगल्या तऱ्हेचं वागणूक न मिळाल्यामुळे मुलंही मग तशीच वागायला लागतात. सगळ्याच घरातल्या लोकांच्याकडनं अशी वागणूक मिळते आणि तो पार्किन्सन नक्कीच त्या वेळेला जास्त वाढतो. हे माझ्या डोळ्यासमोर अशी उदाहरणं आहेत की आजूबाजूचं वातावरण, शुभंकर हे जर नीट नसले की कसं वाढतं. अर्थात काही काही वेळेला एखाद्याचा वेग म्हणजे वाढीचा वेग जास्त असतो, हे असू शकतं. पण लहान वयातल्या लोकांच्या बाबतीत तर हे घरातला सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. आता पार्किन्सनच्या ह्याच्यामुळे आपण सलगर आहेत, सुर्वे आहेत, नंतर वकील, ते तर आता किती त्यांना लहान वयात हे झाला, त्याने त्यांची बँकेतली नोकरी पूर्ण केली, सुर्वेने आता नोकरी पूर्ण केली, सलगर सुद्धा अजून ते नोकरी करतायत. ह्या सगळ्यांचे आपल्याकडे व्हिडिओ आहेत आणि त्यामुळे शुभंकराचं लहान वयात काम खूप सोपं झालेलं आहे. हे रोल मॉडेल म्हणून ह्या लहान वयात झालेल्या आहे ना दाखवू शकतो आपण. आता याच्यात शुभांगी आपला शुभार्थी लहान वयातला असो, मोठा म्हणजे वय त्याचं जास्त असो, कुठलंही काही असो, पण सगळ्यांच्या बाबतीत स्वभाव त्याचा कसलाही असो, पण व्यायाम हा अगदी कंपल्सरी, म्हणजे कोणीही शुभार्थी असला तरी त्याला व्यायाम हा कंपल्सरी करायलाच पाहिजे. आणि व्यायामाचा कंटाळा हा अनेकांना असतो, त्यामुळे ही जबाबदारी पुन्हा शुभंकरांच्याकडे येते. मग ह्याच्यात हवं तर तुम्ही त्यांना आवडणाऱ्या थोड्या व्यायाम करा. आता ढमढेरेंना स्टेडी सायकलिंग आवडायचं, पण ते सायकलिंग जे असतं केल्यामुळे खूप गोळ्या कमी होतात, न्यूरोलॉजिस्ट पण ते सांगतात की तुम्ही हे सायकलिंग करा, मग ते आवडायचं, ते करायचे. श्रीपाद कुलकर्णी आपले ते स्वतः पत्नी बरोबर सकाळी व्यायाम करतात किंवा टेकडीवर ते जाऊन प्राणायाम करायचे. असे स्वतः त्यांच्यावर करणारे सुद्धा शुभंकर आहेत की त्यामुळे शुभार्थीला मग त्याच्यातनं प्रेरणा मिळते आणि आपोआपच केलं जातं. मीही करतो आणि तूही कर, असं केलं की त्याचा कंटाळा येत नाही बरोबर करण्याचं. आता आमच्या ह्याच्यात व्यायामाची गरज म्हणजे काय असते की आधीच ताठर झालेले स्नायू असतात, त्याच्यात आणखीन पुन्हा व्यायाम नाही केला तर ते आणखीन ताठर होतात. त्यामुळे औषध जसं आपण समजतो, औषध जसं कंपल्सरी आहे तसं व्यायाम हा कंपल्सरी आहे. मग तो कोणत्याही स्वरूपाचा तुम्ही करा. याच्याबरोबर ज्यांना बोलण्याची समस्या असेल, गिळण्याची समस्या असेल, त्यांना स्पीच थेरपी ही पण गरजेची असते. किंवा बरेच जण म्हणतात की आम्हाला काही बोलता येतं व्यवस्थित, कशाला पाहिजे, तरी स्पीच थेरपीची आम्हाला काही गरज नाही. पण तुम्ही बाहेर कुठं स्पीच थेरपीला न जाता स्तोत्र म्हणा, मोठ्याने गाणी म्हणा किंवा पेपर मोठ्याने वाचा,
म्हणजे ह्या सगळ्याच्या बाबतीत यूज नाही तर लूज असं जे आहे तेच तत्व आहे. तुम्ही ते वापरत राहणं हे महत्वाचं आहे. तर ते मला इथं सांगायचं की व्यायाम हा मी एका गप्पामध्ये पण लिहिलं होतं की अतिशय महत्वाचा आहे आणि तो केला पाहिजे. आणि स्पीच थेरपीच्या बाबतीत मी आता जे म्हणत होते तर ते तुम्हाला आता होणार नाही पण काही दिवसांनी बोलण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ती स्पीच थेरपी म्हणजे सगळ्याच अवयवांना काय पाहिजे की ताठरता कमी व्हायला. म्हणजे याच्यात पुन्हा प्राणायाम मेडिटेशन हे सुद्धा आलं की कपालभाती केली तुम्ही, आतडी तुमची ताठर झालेले असतात की त्यांची क्षमता कमी होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे आजार होतात. त्यामुळे हे कपालभाती सारखे किंवा काही योगासनं पण त्याच्यासाठी करणं, पवनमुक्तासन वगैरे अशी किंवा फिजिओथेरपी हे सगळं गरजेचं असतं. की तुम्ही बरेच जण म्हणतात की आम्ही काय घेऊ बद्ध म्हणजे आम्हाला कॉन्स्टिट्यूशन होतं काय घेऊ, म्हणजे त्याच्यावर फक्त खाणं पिणं असं नाही तर व्यायाम सुद्धा त्याला गरजेचाच आहे. आता खूप घाई होते का माझी बोलायला? नाही बोलण्याची घाई शोभनाताई, बरोबर आहे. तर मला बरंच सांगायचंय. मला असं वाटतं की लवकर लवकर संपू असं काही. आता काही शुभंकर नोकरी करणारे असतात, लहान म्हणजे फार खूप लवकर नसतात ते मध्यम वयात असं पार्किन्सन असतात. तर त्यांची पण एक वेगळे की त्यांना आणि आर्थिक प्रश्न हा महत्वाचा असतोच. त्यामुळे तो सोडवायला त्याच्यासाठी नोकरी करणं गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं काय हे आजारी नवरा आहे आणि हे नोकरी का करतात वगैरे, पण काय आपण लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अंजलीच्या बाबतीत हे व्हायचं. ती मुख्याध्यापिका होती आणि तिला आर्थिक गरज या दृष्टीने पण नोकरी करणं भाग होतो. ती नोकरीला जायची. तर ह्या नोकरी करणाऱ्यांनी पण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कामात ठेवून की प्रत्येक वेळेला काय असतात की ते स्वतःच्या स्वतः राहू शकतात, पण ते एकटे त्यांना काहीतरी काम देणं हे पण महत्वाचं असतं. मला मृदुला कर्णीचं इथं उदाहरण द्यावं वाटतं की ती काय करायची, ती अध्यापिका होती पण ती जाताना कर्णींचं इंग्लिश खूप छान होतं. मग ती काय करायची की त्यांना काहीतरी तिचं लिखाण असेल त्याचं एडिटिंग करा किंवा ते तपासून ठेवा किंवा काही शब्द द्यायची ती त्यांना आणि त्याचे अर्थ वगैरे बघा, नवीन पर्याय ह्याला मला चांगला हवाय असं काहीतरी ते काम ती देऊन जायची. आणि त्याच्यामुळे कितीतरी कामं व्हायची. एकतर ते कार्यरत राहायचे किंवा त्यांचा इगो सुखावला जायचा, त्यांना आनंदाचं काम करायला मिळायचं. मृदुलाचं काम तर व्हायचंच, पण त्यांना असं वाटायचं की मी काही भार नाहीये, मी उलट मदत करतोय पत्नीला, अशी एक भावना. म्हणजे एकाच या गोष्टीतून कितीतरी गोष्टी साध्य होतात. मी काही उदाहरणच फक्त सांगते की प्रत्येकाने आपले कल्पक पर्याय त्यानुसार योजता येतात. अंजलीचं आता मी नाव घेता, अंजली महाजन, तर ती त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी प्रथम गेलो त्यावेळेला ती नोकरी करत होती. तर तिने खूप छान कुंड्या आणून ठेवल्या होत्या, त्याच्यात काही काही रोपं लावलेली होती. तर त्याची ते महाजन निगा करायचे, ते त्यांना आवडायचं काम. त्याच्यावर त्यांनी पूजा करायचं काम त्यांना करून नेमून दिलं होतं. वर्तमानपत्राच्या घडी करायचं काम नेमून दिलेलं होतं. अशी काही काही कामं त्यांना दिलेली होती आणि त्यामुळे त्या कामात ते गुंतलेले राहायचे. पण जेव्हा गरज पडली म्हणजे आपण आपल्या पत्नीच्या शुभार्थीचा टप्पा कुठला आहे याच्यावरून सुद्धा काही गोष्टी ठरवायला लागतात की त्याची अवस्था अशी झाली की त्यांच्या बरोबर कोणी असणं की त्यांना एकटेपणा जाणवायला लागला, डिप्रेशन यायला लागलं. त्यावेळेला तिने ताबडतोब PRS घेतली आणि मग माझ्या पत्नीची निवृत्ती माझी झाली आनंदी वृत्ती असा आमच्या स्मरणिकेत लेख पण त्यांनी महाजननी लिहून दिला होता. म्हणजे तिच्या घरी राहण्यामुळे त्यांना खूपच त्याचा वापर उपयोग झाला. त्यामुळे हे तारतम्य पण शुभंकराला ठेवायला लागतं की आपण काय करायला पाहिजे, म्हणजे केव्हा घरी राहायला पाहिजे, किती त्यांना त्यांच्यावर सोडायला पाहिजे, याचं पण एक तारतम्य ठेवायला लागतं. आता याच्याबरोबर आणखीन एक शुभंकराची मोठी जबाबदारी म्हणजे सोशल फोबिया, म्हणजे सामाजिक भयगंड जो आहे, तर तो पार्किन्सन पेशंटला खूप येतो. एकतर लाळ गळत असते किंवा हात थरथरत असतात किंवा पाय लडकडत असतात. तर त्यावेळेला बाहेर लोकांना बऱ्याच वेळेला असं होतं की काय हे दारू प्यालेले आहेत की काय वगैरे, अशी एक संभावना, अशी एक कल्पना होते, कोणीतरी तसं बोलतं. त्यामुळे मग बाहेर पडणंच बंद होतं आणि लोकांच्यात मिसळणं, लग्न समारंभाला जाणं, वाढदिवस वगैरे अशा कार्यक्रमाला जाणं किंवा सभा संमेलनाला जाणं हे सगळं बंद होऊन जातं. आणि मग काय होतं की बाहेर जाणं बंद झालं की काय होतं, आत्मविश्वास तुमचा हळूहळू कमी व्हायला लागतो बाहेर जाण्यातला किंवा कशातलाही आत्मविश्वास. लोकांच्यात मिसळणं नसल्यामुळे एकटेपणा, कोशात जाणं सुरू होतं, मग त्याच्यातनं नैराश्यात जाणं आणि हे सगळं एकामागोमाग एक दुष्टचक्र यायला लागतं. हे दुष्टचक्र मोडणं आणि त्यांचं भयगंड घालवणं हे सुद्धा शुभंकरालाच करावं लागतं.
आपणहून शुभार्थी हे काही करणार नसतोच. आणि मग त्या बाबतीत म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना, त्यांचा वावर जिथं जिथं आहे त्या सगळ्यांना आजाराबद्दल समजून सांगितलं की मला वाटतं की ही अडचण थोडी कमी होते. लग्न समारंभात गेल्यावर मलाही हा अनुभव आहे की खूप दिवसांनी बघितलेलं आहे. म्हणतात अरे रे काय तुझी दशा झाली, असं कसं झालं हे काय, म्हणजे अशा तऱ्हेचं बोललं की ना की खच्चीकरण होतं पेशंटचं. त्यावेळेला मी ते त्यांच्यापर्यंत जायच्या आधी मीच पुढे जाऊन त्यांचं ते बोलणार ते काही असेल त्याच्यावर मी सांगायची की या पार्किन्सन आजार कसं उलट ते किती छान आहेत, म्हणजे ते खूप गोष्टी करू कशा शकतायत हे मी सांगायचे की पार्किन्सन असून सुद्धा ते ह्या गोष्टी त्यांना करता येतात. हे आपण कुठेतरी ढाल बनायला लागतो आणि मग ते हळूहळू काय होतं की हा सामाजिक भयगंड नाहीसा होतो. म्हणजे आता हे तर कायमच लग्न समारंभाला सगळीकडे आम्ही जातो, त्याच्यात त्यांना कधीच लाज वाटली नाही. किंवा आधी जे की लोकांनी हातात आणून दिलं की त्यांना नको असायचं, मी घेतो ना, म्हणजे मी डिश घेऊन सगळं बुफे असलं तर घेऊ शकतो असायचं. पण हळूहळू त्यांना आता मदत घेताना लाज वाटेन अशी झाली. ते बसायचे, कोणीतरी आणून द्यायचं त्यांना स्टूल समोर ठेवायचं वगैरे, ते हे काही आता त्यांना वाटेन असं झालं. म्हणजे सुरुवातीला हे सगळं होतं आणि हळूहळू हे कमी होऊ शकतं की आपला स्वीकार, म्हणजे ह्याच्यात पहिल्यांदा म्हणजे ते पार्किन्सनचा स्वीकार होणं ही प्रक्रिया व्हायला लागते. आणि ती स्वीकाराची प्रक्रिया एकदा झाली किंवा तो मित्र त्याला बनवलं की हे सगळं नगण्य राहतं. हे आता ते पाठीत वाकल्यानंतर काय झालेली त्यांची खूप म्हणजे 2.5 इंच जवळजवळ उंची कमी होते. आणि यांना आमच्या आजूबाजूला राहणाऱ्यांच्या मनात आदर असतं, ते स्टेजवर बोलवतात, फोटो काढायला जाणं हे आरामात करतात. त्यांना असं काही वाटत नाहीये की आपण एवढ्या ग्रुपमध्ये फोटो काढायला कसं जायचं वगैरे. तर हा जो सोशल फोबिया असतो तो त्यांच्या मनातला जाण्यासाठी सुद्धा पुढाकार घ्यायला लागतो, तो शुभंकरालाच घ्यायला लागतो. कारण तो घेतला नाही आणि तर मग काय होतं की हळूहळू त्यांचं सगळं जगणं जे नैराश्य आलं, मग पुन्हा ते इतर सगळं दुष्टचक्र सुरू झालं की त्याचे कठीण होतं, ते शुभंकरालाच कठीण होतं. त्यामुळे हेही एक महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही आता काय केलं की भोवतालच्या आमच्या आता ते हास्य क्लबला जातात, ज्येष्ठ नागरिक संघ, सगळीकडे मी पार्किन्सन बद्दल म्हणजे पार्किन्सन साक्षर माझ्या त्यांच्या दैनंदिन जगण्यात किंवा इतरकडे जे जे काही कोणी लोक येतो त्यांना मी माहिती सांगून पार्किन्सन साक्षर केलं. ते पार्किन्सन आमच्या मंडळात सुद्धा येण्यामुळे त्यांनाही ते वाटायचं अरे किती छान काम चाललंय, हा किती व्यवस्थित पार्किन्सनला तोंड देतो वगैरे, अशा उलट आदर वाटायला लागला. तर त्यामुळे त्याने इतका तो पार्किन्सन यांचा माहिती झालेला असायचा की मला बसचा वगैरे त्रास होतो, त्यामुळे या एक दिवसात मोठ्या मोठ्या सहली असायच्या, मी कधी जायचे नाही. पण ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य क्लब, त्या सगळ्या सहलीना हे त्यांच्या बरोबर जायचे आणि सगळेजण व्यवस्थित त्यांची काळजी घ्यायची. मला काही त्यांच्या औषधाच्या वेळा वगैरे सगळ्या कोणी ना कोणी त्यांची काळजी घ्यायचं. तर त्यामुळे असं धाडस पण थोडं करायला पाहिजे की आपण जे जबाबदार कोणाबरोबर पाठवणं हे पण धाडस थोडं शुभंकरांनी करायला पाहिजे. नंतर आणखीन हे नैराश्य किंवा अपत्य म्हणजे आपण म्हणतो की जे स्वारस्य नसणं, कशातच स्वारस्य नसणं. कितीतरी लोक म्हणजे अगदी अशी जे तोंडात घास घालण्यास आम्ही पेशंट पाहिले घरपेटी, की तोंडात घास घालणंही त्यांना नको असतं, की म्हणजे त्यांना अगदी भरवायला पाहिजे असं की त्यांना खाता येऊ शकत असतं. पण इतकं ती अपथी येते आणि मग त्याच्यामध्ये फारशी औषधं ॲलोपॅथीमध्ये वगैरे सुद्धा नाहीये काही काही ह्याच्यावर. आणि किंवा नैराश्य हे काय आपल्याला दिवटे डॉक्टरांनी प्रस्तावनेत पार्किन्सनची मैत्रीपूर्ण लढत त्यावेळी लिहिलं होतं की तुम्ही सगळ्यात माझी कळकळीची विनंती आहे की नैराश्य येऊन येऊन पहा. म्हणजे हे नैराश्य असतं ते फक्त आजाराला म्हणून नसतं, तर तुमच्या केमिकल्सची ज्या काही याच्यामुळे ते झालेलं असतं. तर हे नैराश्य येऊ नये यासाठी जपायला पाहिजे. किंवा इतर असुरक्षितता वगैरे अशा ज्या भावना आहेत ना, ते फिरकू नयेत यासाठी पण सजग राहायला पाहिजे. शुभंकरांनीच ते यासाठीच राहायला पाहिजे, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. मग अशी मी सांगितलं की ते क्रिकेटचं त्यांचं वेळ ते ज्यावेळेला लक्षात येतं किंवा काही काही खायला कधीही, म्हणजे ते म्हणायचे की मला कितीही पोट माझं भरलेलं असलं तरी मला चुरमुऱ्यामध्ये फरसाण मिसळून दिली तर मी खाऊ शकतो म्हणून. तर अशी खाण्याकडे, असं खाणं जे आवडणारं ते आता खात नाहीये वगैरे, असं थोडं झालं की आपल्याला चाहूल लागते की हे कुठेतरी नैराश्य हळूहळू मंद पावलांनी यायला लागलेलं आहे. तर ते येऊ नये म्हणून पण आपण काही ना काही तजवीज करायला हवी. तर आता मगाशी मी व्यायामचं सांगताना मला वाटतं मी सांगितलं की माझ्या लक्षात नाही, पण ह्याला माणसांची खूप आवड आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही घरभेटी केल्या, त्यातनं त्यांना आनंद मिळायचाच. आणि तिथं गेल्यावर त्यांना वाटायचं की रोल की हे गाडी घेऊन येतात
इतके जिने चढून येतात, मग ते रोल मॉडेल सारखे वाटायचे. ते त्यांना आत्मविश्वास वाढवायला, आनंद द्यायला पुरेसं असायचं. तसंच आम्ही आमच्याकडे प्राणायाम आणि मेडिटेशन त्याच्यासाठी संध्याकाळी 6ला आमच्या आजूबाजूच्या लोकांना आमच्याकडे मोठा हॉल बोलवायला सुरू केली. म्हणजे त्यांच्या माणसं घरी येण्याची आवड पण भागत होती आणि आमच्यावर कंपल्शन, म्हणजे एक जरी माणूस आला तरी आम्हाला ते करायला लागायचं. त्याच्यातच आम्ही मग त्यांच्या स्पीचसाठी रामरक्षा वगैरे असं सगळं सुरू केलं. आणि रोज ती माणसं यायची, त्यांच्याशी मग गप्पा काय संपल्यावर होणं वगैरे. ह्याच्यातून म्हणजे एकटं पडू नये याच्यासाठी आपण छोटे छोटेच उपाय करायला लागतात. हे फार मोठे करायला लागतात असं नाही. आता अंजलीचंच पुन्हा उदाहरण देते की रफी त्यांना आवडायचा महाजनांना, तर त्यांनी त्याचे कॅसेट व्हिडिओ वगैरे आणून ठेवले होते. कॅरम खेळायला आवडायचं. हिच्या फारसा रफी आवडीतला नसला तरी तिने ती आपली आवड, आणि तसं काय रफी ऐकायला नावड असण्याची काही कारण नाही. त्यामुळे त्यांची आवड ती आपली आवड तिने करून त्यांच्याशी कॅरम खेळणं किंवा इतर कोणीतरी सोबती त्यांना मिळवून देणं. आपले सुरवे सुद्धा जे पेशंट आहेत त्यांच्याकडे कॅरम खेळायला जायची. कट्टी आपल्याकडे होते, ते जायचे त्यांच्याकडे कॅरम खेळायला. असं काहीतरी यंत्रणा तयार करणं, कारण त्यांनाही खूप माणसांची आवड. नातेवाईक आलेले, मग मित्र मैत्रिणी नातेवाईकांना बोलवायचं, हे सगळं तिने केलेलं आहे. आम्हाला सुद्धा एकदा 12 वाजता फोन आला होता त्यांचा, पावभाजी केली, तुम्ही दोघंही या आमच्याकडे. तर आम्ही त्यांच्यासाठी गेलो होतो. म्हणजे त्यांच्या आनंदाच्या गोष्टी कुठल्या आहेत, त्यांना कशाने बरं वाटतं, हे सगळं शुभंकराला माहिती असलं की त्यानुसार शुभंकर वागू शकतो. बरं, आणखीन एक आहे म्हणजे की कामं त्यांना कामं करायला देणं. म्हणजे त्याच्यात कुठंतरी की म्हणजे आता वेळ लागतो, मग जाऊ दे, वेळ लागतो त्यापेक्षा ह्यांची बटणं आपणच घालू. पण त्यांना थोडा वेळ का लागेना, वेळ लागून घालता येत असेल तर त्यांना घालू द्यावी. किंवा इतर सुद्धा काही कामं अशी आहेत की बराबर होऊ दे म्हणून आपण घाईघाईने त्यांना करायला लागण्यापेक्षा त्यांना थोडं वेळ देऊन, वेळ लागला तरी ती करू द्यावी. आता घरात सुद्धा त्यांना आपल्या कामात काही मटर सोलायला द्या किंवा कपडे घडी करायला, इतर भाजी नीट करायला मदत करायला, अशी कामं आपण देऊ शकतो की ह्याच्यातनं त्यांना व्यायाम होतो. आणि किंवा फोन करायला, मोठं घर असलं की काय होतं की फोन घ्यायला जाणं. लँडलाईन आता कमी झाले, पण त्यावेळेला लँडलाईन असले की कुठंतरी असतात, ते फोन करायला जाणं. घरी सारखी कोणी येत असले की दार उघडायला जाणं. ही कामं करताना सुद्धा शुभंकराला दमून जायला होऊ शकतं. तर ही सगळी त्यांना सांगावीत कामं, कारण त्यामुळे काय होतं की एका जागी बसण्यापेक्षा त्यांना हालचाल गरजेची असते आणि त्यांची हालचाल पण त्यामुळे होते. आणि ते त्यांच्या गरजेचं आहे. काही काही वेळेला कोणी आले की आमच्याकडे वाटायचं काय सारखं काम लावते, असं वाटायची शक्यता असते. पण आपण त्याचं काही लावून द्यायचं नाही. आपल्याला माहिती असतं की आपण आपल्या शुभार्थीसाठी हे करतो आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील हे अजिबातच त्याच्यात वाटून घ्यायचं नाही. आता याच्यामध्ये काही काही वेळेला काय होतं की शुभार्थी अजिबात ऐकत नाही. तो आपला हट्टीपणा चालू ठेवतो आणि मग त्यावेळेला कधी कधी आरडाओरडा करून आपल्याला बोलायला लागतं. आणि मग नंतर काय होतं की आपल्या मनाला खूप लागतं, आपल्याला गिल्ट फिलिंग येतं, आणि आपण असं कसं ओरडून बोललो, रागावलो वगैरे असं होऊ शकतं. तर एकदा मला वाटतं एक उदाहरण सांगते की, आणि काही काही वेळेला म्हणजे इतकं ते हे होतं की भास वगैरे होतात त्यावेळेला हे आणखीन फार होतं. तर एक शुभंकर हिच्याकडे अशाच्या बरोबर झालेली घटना की आशा रेवणकरला त्यांनी ते रडत होते फोनवर, आणि ते म्हणले की अहो मी मारलो माझ्या पत्नीला आणि मला इतकं अपराध्यासारखं वाटतंय आता. पण म्हणे रात्री 2-2:30 वाजले होते आणि ती सारखं म्हणत होती की माझी मुलगी आलेली आहे खाली आणि तिला आणायला, मुलगी जावई आले तर आणायला खाली जाऊ. आणि ती दारात खोलीतून सारखी जायला बघत होती, 3-4 जिने उतरून जाणं वगैरे. तर मी ती काही ऐकेना म्हटल्यावर तिला एक फटका मारला आणि मला आता खूप वाईट वाटतं. मग त्यावेळेला अशा मी त्यांना सांगितलं, नाही असं काही तुम्ही वाटून घेऊ नका. तर असं होऊ शकतं, म्हणजे प्रत्येक शुभंकराकडून असं होऊ शकतं. आणि हे काय तुम्ही त्यांच्या काळजीने केलेलं असतं, त्यामुळे तुम्ही खूप त्यांच्यासाठी करत असता. त्यामुळे गिल्ट फिलिंग येण्याची काही गरज नाही. त्यांनी आपलंच उदाहरण त्यांना सांगितलं. मला वाटतं आपल्याकडे सुद्धा त्यांनी एका त्यांच्या व्याख्यानाच्या वेळी सांगितलं होतं की खुर्चीवर स्टूल ठेवून ती वरची बॅग काढत होती. तर अशा वेळेला एक फटका मारावा, म्हणजे कसं आता उतरा म्हणून सांगून ऐकतच नाही. तर अशा तऱ्हेचं केलं की त्याला प्रत्येकाकडून गेला असेल मारणं, ओरडणं, जाणं, फटका मारणं, हे अनेक शुभंकरांच्याकडून होऊ शकतं. पण त्याच्यात काही अपराधीपणाची भावना आणू नये शुभंकरांनी. आणि हे पण मला वाटतं की शुभंकरांना त्यांची भूमिका ते बजावत असतात त्यावेळेला असे प्रसंग होतात. आणखीन एक मला शुभंकराच्या बाबतीत शुभंकरांनी लक्ष द्यायला पाहिजे की पिढीकडे आपण इतकं, पार्किन्सनकडे इतकं लक्ष देत राहतो की आपलं इतर आजारांच्याकडे दुर्लक्ष होतं.
सहव्याधी असतात, डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतो, नंतर हार्टचा प्रॉब्लेम असतो, इतरही काही आजार असतात. किंवा तर त्यावेळेला काय होतं की ते आजार वाढले ना तरी पार्किन्सन वाढण्याची शक्यता राहते. आपल्याला आपल्या डोपॅमिन निर्माण करणाऱ्या पेशी आपण काही आणू शकणार नाहीये, पण ह्या आजारावर नियंत्रण करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे आपली जीवनशैली, आहार, झोप, व्यायाम या सगळ्यांनी, आनंदी राहणं, या सगळ्यांनी या आजारावर थोडं आपण नियंत्रण करू शकतो. तर ते करणंही ते बघणंही महत्वाचं आहे. पार्किन्सनमुळेच ह्या गोष्टी होतात असं नाही, काही काही इतर आजारांनी सुद्धा होऊ शकतात. आमच्याकडचंच उदाहरण सांगते की यांना एकदा ताप आला होता आणि आमचे शेजारचे डॉक्टर बघायला आले, तर त्यांना पाऊलच टाकता येईना. तर पुढे पाऊल टाकता येईना. ते म्हणले आता काकांना आपल्याला व्हीलचेअर घ्यायला लागेल बरं का, असं म्हणून. आणि मग त्यानंतर गोळी दिली, ताप कमी झाला. आणि रात्री मी बघते तर एक बेडवर दिसले नाही, तर ते स्वतः उठून बाथरूम मध्ये गेले. ते म्हणजे ताप उतरला आणि पूर्ण स्टिफनेस गेला. आणि मग तेव्हापासून मला माहिती झालं की ताप आला की ह्यांना हालचाल करता येत नाही. आणि हे अजूनही आहे त्यांचं, ताप थोडा जरी आला तरी त्यांना पाऊल पुढे टाकता येत नाही. पण आता मला त्याची भीती वाटत नाही, कारण हे तात्पुरतं आहे, हे मला समजलेलं आहे. त्यामुळे असं सुद्धा किंवा साधी यांना इतर कुठले आजार नाहीये, पण लूज मोशन असू दे किंवा सर्दी खोकला आणि थोडा ताप येऊ दे, ह्याच्यामुळे सुद्धा तुमचा पार्किन्सन वाढतो. त्यामुळे हे आजार सुद्धा छोटे असे न समजता त्याची पण काळजी, ते शक्यतो होऊ नये म्हणून. कारण यांना आता स्वेटर घालायला आवडत नाही, डोक्यावर टोपी घालणं हे कधीच त्यांनी केलं नाही आणि कमीपणाचं वाटायचं. पण ते मी थोडा आरडाओरडा करून थोडस, म्हणजे कधी कधी आपल्याला रागवायला पण लागतं, थोडस स्ट्रिक्ट राहायला लागतं आणि करायला लागतं. तर ते शुभंकरांनी करायला काहीच हरकत नसतं. आता याच्यामध्ये पण जे काही न्यूमोनिया एक त्यांना भीतीचा आजार असतो, त्याच्यानंतर चिकनगुनिया किंवा डेंग्यू वगैरे ह्या साथीचे आजार असतात, तर स्वाईन फ्लू आलेला आहे. अशा वेळेला जपणं हे अगदी गरजेचं आहे. ते होऊ नयेत म्हणून ज्या काळजी प्रतिबंधक उपाय म्हणून जे आपण म्हणतो, ते आवर्जून त्याचा विचार करायला पाहिजे. आणि आपल्याच काही अनेक, आता फडणवीसांना चिकनगुनिया झाला, तर त्याच्यात किती म्हणजे पार्किन्सन पेक्षा त्या आजाराने ते खूप खाली गेलेले होते. नंतर त्यांनी स्वतः बाहेर आले, ती ही गोष्ट वेगळी. पण हे मोठे मोठे आजार आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी आपण खूप जपायला पाहिजे, कारण ह्या शुभार्थींना ते झेपत नाहीत हे मोठे आजार. अर्थात कोणालाच ते नको असतात, पण यांच्या बाबतीत आणखीनच जास्त त्रासदायक ते होऊ शकतात. त्याच्यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे की पडण्यासाठी, पडू नये म्हणून जपायला पाहिजे. त्याचे खूप गोष्टी आहेत की पडणं जपण्यासाठी काय करायचं ते मी आता सांगत बसत नाही, कारण आपल्या ह्याच्यावर युट्यूबवर डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट जे संत आहेत, हेमंत संत, त्यांचा व्हिडिओ आहे. आणि दुसरं पूनम गांधी, तिचा फिजिओथेरपीवरचा व्हिडिओ आहे. त्याच्यात सर्व अगदी डिटेल आलेले आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या. हा खजिना आहे, म्हणजे अगदी एन्सायक्लोपीडिया म्हणावं तसं, कुठलाही तुम्ही काही घ्या प्रश्न की तो इथे सापडेल, किंवा बर्वेंच्या पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत मध्ये सापडेल. त्यामुळे शुभंकरांनी ही सगळी जी साधनं आपल्या आजूबाजूला आहेत, तर ती हाताळायला पाहिजेत, असं मला एक विनंती कळकळीची करावी लागते, की करावीशी वाटते. खूप जण हे काही बघत नाहीयेत. आता इतरांच्या औषधांशी तुलना करणं, इतरांच्या आजाराशी तुलना करणं, हे पण शुभंकरांनी करू नये. की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण दिसतं की प्रत्येक जण गोळीबद्दल चौकशी करतं, तुम्ही काय घेता, मी काय घेतो, काय घ्यावं, काय घेऊ नये, हे सगळे डॉक्टरांचे प्रश्न आहे. न्यूरोलॉजिस्ट आहेत, ते सोडवतात, तुमचे फिजिशियन सोडवतील. आपला ग्रुप आहे तो त्या औषधांच्यावर चर्चा करायला नाहीच आहे. तुमचे इतर अनुभव शेअर करणं, सुखदुःख शेअर करणं, हे सगळं करावं असं मला वाटतं. कारण ह्याच्यात काय आहे की शुभार्थी, दुसरा जो आहे शुभार्थी, त्याचा आजार कोणत्या स्वरूपाचे तुम्हाला माहिती नसतो. कारण आपला जो इडिओपॅथिक म्हणतो की हे जवळजवळ 70-80% लोकांना हा आपल्या सर्वसाधारण ज्याला पार्किन्सन आपण म्हणतो तो असतो. पण खरं तर पार्किन्सोनिझम म्हणून हा शब्द आहे आणि त्याच्या अंतर्गत येणारे विविध आजार आहेत. म्हणजे इडिओपॅथिक पार्किन्सन पण त्याच्यात येतो. त्याच्यात पीएसपी, पार्किन्सन, सुप्रापाल्सी येतं. तर हे त्याच्यातले दुसरे जे आजार आहेत, पार्किन्सन, सुप्रापाल्सी सारखे, त्याच्यावर औषधं उपयोग, म्हणजे सिंडोपा वगैरेचा काही त्याचा उपयोग होऊ शकत नाही. त्याचा वाढीचा वेग खूप असतो. आणि त्यामुळे अशा आजाराच्या लोकांनी, बाकीचे लोक तेच बघा शुभार्थी कसे करतात, तुम्ही का नाही करत वगैरे असं तुलना करून त्यांना बोल लावू नये. कारण त्यांच्या आजाराचं स्वरूपच वेगळं असतं आणि तो वाढत जाणारा आजार, जास्त वाढणारा असतो, त्याच्यावर उपचार नसतात. आणि त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे.
त्यामुळे आपल्या शुभंकराचं, आपल्या शुभार्थीचा पार्किन्सन, इतरांचा पार्किन्सन हा वेगळा असू शकतो. त्यामुळे तुमच्या शुभार्थीचा पार्किन्सन काय आहे ते नीट समजून घेणं हे महत्वाचं आहे. आणखीन एक म्हणजे मध्यंतरी एका माझ्या पार्किन्सनच्या गप्पावर मला एक हे आलं की मी एका शुभंकरांचे लिहिलं होतं की त्यांच्याकडे गेलेल्या वेळी त्या म्हणल्या की आम्ही खायला जेवायला देतो, औषधं देतो आणि काय पाहिजे. कारण मी त्यांना सारखं म्हणते की आमच्या सभांना पाठवा, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही कोणीतरी घेऊ, जवळ असलं तरी याल का, पुस्तक, त्यांना कशालाच त्यांना नको होतं. त्यांचं म्हणणं होतं की जेवण दिलं, औषधं दिलं की बस झालं. तर त्या गप्पावर त्यांनी मला लिहिलं होतं की बऱ्याच वेळेला आधी शुभार्थी जे असतात ते आधीच्या जीवनात त्यांनी खूप त्रास दिलेला असतो, नीट वागलेले नसतात. मग अशा पार्किन्सन बद्दल असं वाटू शकतं. अर्थात मी ज्या व्यक्तीबद्दल सांगत होते तिथं तसं नव्हतं. म्हणजे ते शुभंकरांची अनास्था हेच होतं, मला माहिती होती ती फॅमिली पण. त्यामुळे पण असं पण असू शकतं की खूप वाईट वागलेले असतात. मग आता आजारी पडल्यावर त्यांना प्रेमाने करावं असं त्या पत्नी असू दे किंवा पती असू दे किंवा इतर कोणी असू दे त्या पेशंटला करावं असं शुभार्थीला न वाटणं ही शक्यता आहे. पण त्याच्यात माझं मत इथं असं आहे की एक तर हा आजार तुमच्या जीवनरेषेवर काही परिणाम करत नाही. तर तो काय करतो, तर तुमच्या जगण्याची गुणवत्ता कमी करतो. जर शुभंकरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मी काही बघणार नाही असं ठरवलं, त्याचा आजार वाढत गेला, तुम्ही त्याच्याकडे नीट नाही वागलात, तर मग तो डिप्रेशन येणं, त्यातनं बेड रिटर्न होणं हे सगळं सुरू होतं आणि मग ते तुम्हालाच त्याचा त्रास होतो. म्हणजे हे सगळं आजारपण त्याचं वाढलेलं काढणं हे तुम्हालाच त्रासदायक होतं. आणि दुसरं मला असं म्हणायला वाटतं किंवा मी तरी या दृष्टीने त्याच्याकडे बघते की आपण आता या वृद्धावस्थेत झालेला असतो हा, दोघं पण आपण एका वयाच्या वेगळ्या टप्प्यावर असतो. तर यावेळेला सुद्धा हे अशा म्हणजे तिरस्कार म्हणा, राग म्हणा, घृणा म्हणा, अशा द्वेष म्हणा, हे अशा नकारात्मक भावना ज्या वेळेला आपल्याला असतात त्या व्यक्तीला कुठल्याही त्रासदायकच होतात. त्याचे आजार वाढवू शकतात. आणि तुम्ही जितकं सकारात्मक राहा, तुमच्यामध्ये सकारात्मकता असेल तेवढं तुमच्यासाठी पण ते चांगलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या त्या शुभार्थीने असं वागल्यामुळे मी नाही करणार हा हे बाजूला ठेवून हे केल्यामुळे तुम्हाला खूप चांगलं वाटणार आहे, चांगली तुमची तब्येत राहणार आहे, हाही विचार करावा. आणि दुसरं मला वाटतं की कृतज्ञता, क्षमा करणं हे असे ज्या भावना आहेत ना सकारात्मक, त्या तुमची तब्येत चांगली ठेवत असतात. तुम्हाला त्या जास्त चांगल्या तुम्हाला ठेवतात. तुमची एक माणूस म्हणून सुद्धा तुमची उंची त्यामुळे वाढत असते. तर त्यामुळे असं न विचार करता क्षमा करणं हे करावं असं मला वाटतं. एक मला बरेच असे शुभंकर आपल्या ह्या मन मोकळं करतात आणि सांगतात अशा गोष्टी. तर याच्यामध्ये आणखीन एक मला उदाहरण की अशाच एक व्यक्ती होते शुभंकर, तर ते रेकी करायच्या. आणि तर त्या मग त्यांनाही नवऱ्याने खूप त्रास दिलेला होता, आधी खूपच त्रास दिलेला होता, पण त्यांनी ते विसरून त्यांना रेकी करायच्या. आणि त्या म्हणल्या की मी रेकी करायला लागल्यावर मी खूप सकारात्मक झाले. माझ्या त्यांच्याबद्दलची एक जी आडी होती, तिटकारा होता, तो गेला आणि मी त्यांना त्यांची शुश्रूषा चांगल्या प्रकारे करू शकते, असं काहीतरी पण होऊ शकतं. आता इथं आणखीन एक महत्वाचा एक हे घ्यायला पाहिजे, तो बेड रिडन पेशंट जे होतात. तर लोकांना खूप भीती असते की बेड रिडन आपण होऊ, व्हीलचेअरवर येऊ. पण माझ्या पाहण्यात आता इतक्या वर्षाच्या ह्याच्यात की खूप लोक बेड रिडन होतात असं नाही. आणि जेव्हा होतात त्यावेळेला त्याची कारणं पार्किन्सन असतं असंच नाही, बऱ्याच वेळा फॉल नंतर सुद्धा हे बेड रिडन होणं हे प्रमाण वाढतं. किंवा बेड रिडन नसले तरी सुद्धा त्यांना गरज लागणं की एखाद्या बरोबर सारखं काही लागणं कोणी अशी वाढू शकते, अशा तिसऱ्या अवस्थेत वगैरे हे होऊ शकतं. आणि अशा वेळेला काय होतं की शुभंकराला जमत नाही. म्हणजे ती पण स्वतः वृद्ध असते, तिचे आजार असतात, त्याचे किंवा तिचे आजार असतात. आणि मग त्यावेळेला कठीण जातं हे सगळं करणं, दमछाक होते खूप. आणि तर मला असं वाटतं की ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी अशा वेळेला केअरटेकर ठेवावा, म्हणजे पगारी केअरटेकर ठेवावा. मला पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझं स्वतःच उदाहरण, मला काही वाटायचं नाही, मला झेपतं चांगलं, मी करू शकते असं वाटायचं. पण यांना कोविड झाल्यानंतर अशी परिस्थिती झाली की ते बेडरिडन, म्हणजे त्यांना काही करणं जमेन असं झालं. मग त्यावेळेला हा केअरटेकर ठेवायलाच लागला. पण त्यावेळेला लक्षात आलं की हा केअरटेकर ठेवल्यामुळे माझ्या तब्येतीच्या तक्रारी खूप कमी झाले. त्यामुळे आपण ते ओढत असतो, आपल्याला होतं असं वाटत असतं पण ते ओढत असतो. आणि मग माझ्या मुलीने कंपल्सरी, म्हणजे मी नाही म्हटलं तरी सुद्धा
आता केअरटेकर दिवस 9 ते 7 वगैरे असं ठेवलेले आहे. तर असेच मला अनेकांचे अनुभव आले की काही यांना की म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडलं असलं तर म्हणजे विचारच करू नये, की आपला मध्यमवर्गीय थोडा विचार असतो की एवढा भरपूर खर्च कशाला करायचा, आपण करू शकतो ना. आणि त्याला काम कुठं काय असतं, नंतर बसून तर राहायला लागतं, असा एक विचार असतो. पण ते बसून राहणं नसतं, तर तुमची मुलं मुली लांब राहणारी त्यांना पण एक कुठंतरी तुमची काळजी नाही वाटत त्यामुळे, की ह्या दोघांच्या बरोबर कोणीतरी आणखीन आहे. हा एक त्यांना कुठेतरी हे असतो. परदेशी असणाऱ्यांतर खूप गिल्ट फिलिंग येत असतं. म्हणजे असे सुद्धा गिल्ट फिलिंग रडणारे की आमचे आई वडील तिथे आहेत, आम्ही काही करू शकत नाही, असे पण मला शुभंकर मुलं मुली खूप आढळतात. तर त्यामुळे काय होतं की आणि त्यांची तयारी असते की आम्ही आम्ही ठेवतो केअरटेकर, तुम्ही नका पैसे देऊ, आम्ही ठेवतो. पण तो पण कुठेतरी एक स्वाभिमान काहींचा असतो आणि दुसरं वाटतं की आपल्या माणसाचं आपण करू, अशी एक भावना असते. ती तर विचारच करू नये, कारण तुम्ही जर तुमची तब्येत चांगली राहिली तर तुम्ही सक्षमपणे त्या तुमच्या शुभार्थीला पाहू शकणार असता. त्यामुळे मी कितीतरी लोकांना हे माझं उदाहरण देऊन पटवलेलं आहे आणि मग त्यांच्याकडून मला उत्तर आलं की अरे तुम्ही म्हटलं ते खरं आहे, की आम्ही आता केअरटेकर ठेवल्यापासून आम्हाला खूप छान वाटतं. त्यांना पण एक कोणतरी दुसरा माणूस येतो. नाहीतर काय होतं, आपण करत असतो पण चिडचिड होते, राग होतो, आपल्याला पण होत नसतं आणि मग एक वातावरण सगळं बिघडून जातं. त्यामुळे वेळच्या वेळी केअरटेकर ठेवावा. ह्याच्यात मला आणखीन की काही लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं पण नसतं आणि इतकी वाईट अवस्था होते की पेशंटची, की त्याचं सगळं करणं या शुभार्थीचं करणं शुभंकराला शक्य नसतं. तर आमच्याकडे एक जोगळेकर म्हणून होत्या, तर त्यांनी त्यांच्या मुलीने आणि त्यांनी त्यांच्या इतर दुसऱ्या दुसऱ्या मुलीलाही पटत नव्हतं, पण तिने शोध घेतला विविध ठिकाणी, एक नर्सिंग होम शोधलं तिथं आणि त्यांना भास व्हायचा, रात्री ते आक्रमक व्हायचे आणि ही पण वयस्कर, त्यांना काही झेपत नव्हतं ते. आणि न्यूरोलॉजिस्टनी पण त्यांना सजेस्ट केलं आणि आणि त्यांना मग त्या नर्सिंग होम मध्ये ठेवलं. तर अगदी अर्धा हजारापासून ते 40-50 हजारापर्यंत असे असतात. तर लोक काय म्हणतील याचं हे न करता शुभंकरांनी या अशा वेळेला थोडं धाडस करायला पाहिजे, कारण हे अशक्य प्राय झालेलं आहे. तुम्हाला काही शक्य नाही हे दिसतंय, अशा वेळेला तुम्हाला हा पर्याय घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी मन घट्ट करून लोक काय म्हणतील हे न करता आपल्या शुभार्थीच्या चांगल्यासाठी आपण हे करतोय हा विचार करून हे करायला पाहिजे. मला इथं माधवी राजपाठक म्हणून त्यांचं उदाहरण सांगावं असं वाटतं, की राजपाठकांची जेव्हा अशी अवस्था झाली तर ते दोघेही जण कुठल्या तरी त्यांना आता ते सांगता येत नाही. मी अनेक वेळा त्यांना विचारायचा प्रश्न केला की फोन आणि पत्ता कारण इतरांना देण्यासाठी. तर ते दोघे जण जाऊन राहिले होते तिथं आणि मग त्यामुळे कारण त्यांना पण हे झेपत नव्हतं करायला, मग ते दोघंही राहिले. म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय झालं की बरोबर पण त्या होत्या तिथं त्यांच्या आणि त्यांचं पण व्यवस्थित करणं होत होतं. ते गेल्यानंतर त्या घरी आल्या पुन्हा, मग त्या आता एकट्या राहतात. आता त्यांना काही ती गरज नाहीये तशी, कारण त्यांची सपोर्ट सिस्टीम आजूबाजूची खूप चांगली आहे. त्यामुळे त्या राहू शकतात एकट्या. पण त्यांचं करणं हे आणि किंवा इतर लोकांना सुद्धा करणं मूलबाळ त्यांना नाहीये. तर अशा वेळेला त्यांना ते शक्य नव्हतं. तर त्या त्यावेळेला जाऊन राहिल्या होत्या. आता याच्यामध्ये आणखीन एक सर्वात महत्वाचा मला मुद्दा सांगायचा आहे, की बरेच मला वाटतंय मी आढावा घेतलाय, पण शुभंकरांनी स्वतःकडे लक्ष देणं. काय होतं की शुभार्थीचं करता करता स्वतःचे जेवण खाण, स्वतःची तब्येत ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. खूप म्हणजे खूपच दुर्लक्ष केलं जातं. सगळे स्वतःचे हे विसरून म्हणजे पूर्णपणे त्याला वाहून घेतलं जातं. तर तसं करू नये. तर त्याच्या तुम्हाला स्वतःला सुद्धा थोडीशी स्पेस दिली पाहिजे. आणि काही गोष्टी तुम्ही एक कल्पक पर्याय काही शोधू शकता, की शुभार्थीकडे लक्ष देता देता असं पण आपण करू शकतो. शृंगारपुरे म्हणून एका शुभंकरांचं मला उदाहरण इथं द्यावंसं वाटतं. त्यांना पुस्तकाची खूप आवड होती. त्यांची मोठी लायब्ररी म्हणजे खूप त्यांची लायब्ररी करावी इतकी त्यांच्याकडे पुस्तकं होती. त्यांना पण मूलबाळ नव्हतं आणि हे बेडरिडन झालेले होते पती त्यांचे आणि तर त्यामुळे मग त्यावेळेला त्यांना माणसात रमणाऱ्या बाई, तर मग त्यांनी काय केलं लायब्ररी सुरू केली. मग आजूबाजूचे सगळे लोक यायला लागले लायब्ररीच्या निमित्ताने. मग घरी यायचे, त्या पुस्तकांच्यावर चर्चा व्हायची आणि मग त्यांना ते आनंदाचं झालं. नंतर आमच्याकडे सुद्धा आम्ही काय केलं की गाण्याचा आमच्याकडे आठवड्यातनं 2दा क्लास आम्ही आमच्या हॉलमध्ये ठेवला होता. म्हणजे मला बाहेर न जाता माझ्यासाठी एक स्पेस मी निर्माण करू शकले. तर आपल्याकडे डॉक्टर अमित करकरे आले होते तेव्हा शुभंकराविषयी सर्व काही म्हणून त्यांनी एक व्याख्यान दिलं होतं. तर हे व्याख्यान सुद्धा तुम्ही हे झाल्यानंतर युट्यूबवरचं सगळ्यांनी ऐका. त्यांच्या डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं आणि एक व्यक्ती म्हणून त्यांच्या अनुभवातनं असलेलं
त्याला एक वेगळ्या छटा आहेत, मी सांगते त्याच्यापेक्षा, तर ते तुम्ही ऐका. तर त्यांनी सकारात्मक स्वार्थ असं त्याला नाव दिलं. म्हणजे तुम्ही हे केल्यामुळे जास्त ताजेतवाने होणार असता, फ्रेश होणार असता, त्यामुळे शुभार्थीची सेवा चांगली करण्यासाठी तुम्ही जास्त सक्षम होऊ शकता. त्यामुळे ह्याला सकारात्मक स्वार्थ असं त्यांनी नाव दिलं होतं. तर तसा स्वार्थीपणा शुभंकरांनी करायला थोडा काहीच हरकत नाही. हा सकारात्मक स्वार्थ हरकत नाही म्हणजे काय, करावाच असं म्हणजे मला म्हणावंसं वाटतं. तर याच्यात मला आपल्या यावर्षीच्या स्मरणिकेमध्ये बघा, राजस देशपांडेंचं भाषण शमलाताईंनी त्याचं शब्दांकन केलेलं आहे आणि आम्ही ते दिलेलं आहे. ते पार्किन्सन मेळाव्यातलं भाषण आहे. तर त्यांचं तर म्हणणं होतं की मधनं एखाद दुसरा दिवस कोणीतरी सांभाळून शुभंकरांना मोकळीक दिली पाहिजे. तर एवढंच ते म्हणत की महिनाभर त्यांना कुठंतरी पाठवलं पाहिजे. तुम्ही हवं तर शुभार्थीला कुठल्या केअर सेंटरमध्ये ठेवा, काही करा, इतर लोक कोणीतरी जबाबदारी घ्या, पण शुभंकराला महिनाभर तुम्ही मोकळीक दिली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणले होते, खरं तर हा कायदाच व्हायला पाहिजे, ते होणं जरा अशक्यच आहे. इतकं त्यांना, मला आश्चर्य वाटलं की त्यांना शुभंकरांच्या बद्दल किती म्हणजे आस्था आहे आणि त्यांना फक्त पेशंट बघण्यापेक्षा त्या पेशंटचा शुभंकर सुद्धा किती त्रासलेला असतो हे त्यांना समजतं, म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या पेशंट मधनं. तर त्यांनी कायदा करावा इतकं अशा तऱ्हेची पण एक भूमिका सांगितली. आता मी थोडी शेवटाकडे येते माझ्या गप्पांच्या. तर त्याच्यात मला आणखीन एक सांगायला लागतं की कितीतरी प्रसंग असे येतात की त्याच्यातलं तरुण जाणं किंवा त्याचं निराकरण करणं हे शुभंकराच्या अगदी हाताबाहेरचं होतं. आणि म्हणजे शुभार्थीच्या हाल पण बघवत नाहीत, आपल्याला करवत नाही, असे सगळे काही काही प्रसंग खूप येतात. आता त्याचं वर्णन मला सांगायची गरज नाही, पण अशा वेळेला आध्यात्मिक जे कोणी असतील तर त्यांनी त्याचा आधार घेणं सुद्धा काय असतं की खूप मनाला दिलासा. तर पेशंटच पुन्हा नैराश्यामध्ये जाणं, डिप्रेशन मध्ये जाणं, त्याचं ब्लड प्रेशर वाढणं, त्याचा आजार वाढणं हे होऊ शकतं. मी इथं आशा रेवणकरच उदाहरण पुन्हा ती म्हणते की दत्तावर सोडलेले. तिचं एकदा तुम्ही सगळ्यांनी भाषण ऐकलेले की युरोप ट्रिपला गेलेल्या वेळी किती त्रास झाले आणि काय काय प्रॉब्लेम आले. तर ती म्हणते की मी पूर्णपणे दत्तावर, प्रभूवर, आणि त्यांनी प्रत्येक वेळेला तिला त्याच्यातनं बाहेर काढलं असं तिला वाटतं. आता मृदुलाच्या बाबतीत ती म्हणते बीके शिवानी, तिची ती व्याख्यानं ऐकते आणि तिला स्वतःला त्याच्यातनं धीर मिळतो आणि तिला सहन करायची ताकद मिळते आणि आजार सोसण्याची ताकद मिळते असं ती म्हणते. असं प्रत्येकाचं वेगवेगळं मिलन दशपुत्र आहे. तिला त्यांच्याकडे स्वामी समर्थांचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला शुभंकरांसाठी काय असतात की वेगवेगळी दैवत त्यांची असतात. त्यांचा नक्कीच आधार मला स्वतःला मंगळकर महाराजांचं वाटतं. तर त्यामुळे त्याच्या आधार वाढण्यामुळे सुद्धा काय होतं की मन तुमचं जास्त स्थिर होऊ शकतं. किंवा या आता काय करू, ह्या जो इम्पेशन्स असतो, अस्वस्थता असते, त्यातनं तुम्हाला कुठेतरी आधार मिळू शकतो. आणि असे आधार सुद्धा शोधायला काहीच हरकत नाही. म्हणजे त्यामुळे तुम्हाला त्याच्यात काही कमीपणा वाटायचं किंवा काही नाही, की एक आध्यात्मिक जॉब करणं काही तुम्ही शोधू शकाल. किंवा ज्याला कोणाला असं नाहीये त्यांनी फिलॉसॉफिकल काही जे कृष्णमूर्ती असेल किंवा असं काहीतरी करावं की अध्यात्म, ज्यांच्याकडे श्रद्धाळू वृत्ती आहे त्यांना तर हे खूप चांगलं आहे. ज्यांना नसेल त्यांना काही नाही, पण श्रद्धाळू ज्यांना आहे त्यांना हा खूप मोठा आधार असतो. आणि त्यामुळे कुणाशी शुभार्थीचे आधार काढण्याला जास्त धीर एकवटून अनेक वेळेला असं होतं, हॉस्पिटलायझेशन होतं त्यावेळेला धीर धरायला लागतो. आता इथं हे सगळं शुभंकराच्या भूमिकेबद्दल झालं. तर याच्यामध्ये मला आता सांगायचंय की सुरुवातीला मी जे सांगितलं की वेगवेगळे परीघ शुभंकरासाठी शुभंकरांचे. तर याच्यात जो जास्तीत जास्त परीघ ज्या शुभंकराचा वाढतो तो शुभंकर शुभार्थीला पण आनंदात ठेवून स्वतःही आनंदी राहू शकतो. मला इथं कल्बा काकांचं एक उदाहरण द्यायचं. मगाशी मी सांगितलं की ते स्वतः तुमचे स्वतःचे शुभंकर होते, ते एकटेच होते. आणि आपण पाहिलं की 94-95 वर्षी त्यांनी ईशस्तवन म्हटलेलं वगैरे. तर त्यांनी स्वतःची सपोर्ट सिस्टीम निर्माण केलीच होती. आणि करोनाच्या काळातलं मला फक्त एक उदाहरण सांगायचं की त्यांच्याकडचा टीव्ही गेला, टीव्ही बिघडला, मग कोणी दुरुस्तीला बोलावणं पण कठीण, लॉकडाऊन होता आणि कोणी येणं पण शक्य नव्हतं, म्हणजे सगळ्या जगाशी संपर्क तुटल्यासारखा झाला. तर त्यावेळेला त्यांची कॅनडाची भाची दिवसातनं 2दा त्यांना सगळी भारतातली वृत्तपत्रातले वेगवेगळ्या बातम्या वगैरे वाचून दाखवायची फोनवर. म्हणजे अशी सुद्धा सपोर्ट सिस्टीम त्यांनी इतकी निर्माण केलेली होती म्हणजे त्यांच्यासाठी.
आणि त्यांचं परीघ होतं ते म्हणजे त्यांच्या बाहेरचा परीघ मोठा होताच, स्वतःच्या रोजच्या जगण्यात त्यांनी एक सपोर्ट सिस्टीम तयार केलेली होती. मसाजवाला यायचा, एक केअरटेकर असायचा, त्यांचे मित्रमंडळ असायचं, त्याच्याशी ते जमायचे आणि गप्पा मारायचे, ते सगळं असायचं. आणि आपले स्वमदत गट हा जो मी दुसरा हे सांगितलेला आहे, तिसरा परीघ सांगितलेला आहे, तर तो सुद्धा त्यांना म्हणजे मुंबईला असले तरी सुद्धा ते कार्यक्रमाला यायचे. म्हणजे इतका स्वमदत गट त्यांना परिवार वाटला होता. आता मी काय केलंय की ह्या परीघ सगळे सांगता सांगता हा पहिला जो शुभार्थी बरोबर राहणारा जो शुभंकर आहे त्याच्या बाबतीतच मी आजचं लेक्चर सगळं घेतलेलं आहे. पण मला असं वाटतं की जे बाहेरचे दुसरे परीघ आहेत त्याच्यावर एक स्वतंत्रपणे अशी व्याख्यानं व्हायला पाहिजे. त्यामुळे मी स्वमदत गटाचं सुद्धा इथं जास्त काही सांगितलं नाही, त्यावर स्वतंत्रपणे बोलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आणखीन एक मला उदाहरण द्यायचं म्हणजे शैला भागवतांचं. हे शुभार्थी आहेत ते स्वतःचे कलबाग काका काय किंवा शैला भागवत त्यांचे पती हे चांगले शुभंकर आहेतच, पण त्या स्वतः पण स्वतःच्या शुभंकर आहे. आणि त्यांचा जो परीघ आहे तो पहिला ते स्वतः शुभंकर स्वतःला केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांना जे आपण हे करतो स्वतःच्याच क्षमता काय आहे, कमतरता काय आहे त्यांना माहिती आहे, स्वतःच्या आवडी काय आहे हे पण त्यांना छान माहिती आहे, स्वतःबद्दलची चांगली माहिती आहे, स्वतःच्या पार्किन्सन बद्दलची चांगली माहिती आहे त्यांना. आणि दुसरं जे वर्तुळ आहे नातेवाईक किंवा त्यांच्या जिमला जातात तिथे सहकारी असेल किंवा डॉक्टर्स आहेत, ही टीम पण त्यांचं दुसरं सर्कल सुद्धा अतिशय प्रभावी त्यांनी ठेवलेलं आहे. आणि तिसरं सर्कल जे आहे तर त्याच्यात त्या आमच्या पार्किन्सन मित्रमंडळात सुद्धा त्या असतातच, म्हणजे सभाना असतील किंवा व्हॉट्सअपवर असतील. आणि शिवाय PDMDS चे सुद्धा त्या अनेक वर्ष तिथं पण जातात, ऋषिकेशचं डान्सचा क्लास करतात. त्यामुळे या तिसऱ्या परिघातली सुद्धा सगळी साधनं आहेत ती पुरेपूर त्याचा वापर घेणाऱ्या मी पाहिल्या. की काही जण PDMDS ला जातात, पार्किन्सन मित्रमंडळात येत नाहीत, काही जण इथंच रमतात तिथं जात नाहीत, पण त्या सगळ्याचा उपयोग त्या करतात. आणि त्यांना माहितीये की मला काय सोसेल, मी काय करू शकते, मला काय केलं की आनंद वाटेल, ह्याचं त्यांचं आकलन अतिशय चांगलं आहे. आणि बाहेरचे जे इतर पर्यायी उपचार आहेत ना त्याला विवेकाची चाळण कशी लावायची आणि त्याचा स्वतःला उपयोग कसा करून घ्यायचा हेही त्यांना छान समजलेलं आहे. आणि त्याच्या बाहेर जाऊन पुढचा जो हे आहे परीघ आहे त्यांना भाषा गुजराती, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या येत असल्यामुळे त्या विविध ठिकाणचे वेगवेगळे सेमिनार अटेंड करतात, नवीन नवीन शिकायची आवड आहे त्यांना. त्यामुळे त्यांचा परीघ इतरांच्या पेक्षा जास्त आणखीन जो तिसरा चौथा आहे तो विस्तारित झालेला आहे. चाललेलं संशोधन काय आहे तेही त्या बघत असतात, त्यातला आपल्याला काय उपयोगी होईल हे पाहत असतात. आणि त्यामुळे त्या मला वाटतं की आदर्श मला ह्या सगळ्यात वाटतात. त्यामुळे त्या आनंदी किती आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की अगदी भरभरून त्याच्यावर लोकांचं प्रतिक्रिया आलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांना फोन बऱ्याच जणांचे गेले, तर ते उदाहरण सांगायचे. त्यामुळे मला सगळ्या शुभंकरांना एक विनंती करायची आहे की तुम्ही जितका तुमचा परीघ वाढवाल तितकं तुम्ही स्वतः आनंदी राहाल आणि तुमच्या शुभार्थीलाही आनंदी ठेवू शकाल. धन्यवाद. काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा. घड्याळाकडे माझं लक्षच गेलं नाही बरं का, वाजलेले दिसत. प्रश्न नसतील तर थांबायचं का आपण? थांबा एक मिनिट. शोभनाताई, मी जरा हे त्यांना अनम्यूट करायला देतो आणि त्यांना मग प्रश्न विचारतो. मी आता अनम्यूट करायचं केलेलं आहे, तर ज्यांना प्रश्न असतील त्यांनी विचारा. म्हणजे खूप वेळ झालाय त्यामुळे चालेल ना अजूनही चाललं तर? काही हरकत नाही. ऍक्च्युली प्रश्न नाही आहे, पण मी म्हणेन की तुम्ही इतक्या सर्वांगाने त्या विषयाबद्दल माहिती दिली आहे की तिथे काही थारच नाही आहे असं मला तरी वाटतं. मला तेच होतं की प्रश्न विचारण्याचा हा विषय नाहीच आहे, त्यामुळे नाही. आणि सगळ्या दृष्टिकोनातनं त्याचा विचार केला गेला होता शुभंकरांचा. आणि तुम्ही जे ते 2-3 वलय मांडले ते तर अप्रतिम होता. कारण का मी कधीच असं कॅटेगराईज केलं नव्हतं की एक शुभंकर म्हणून या सगळ्या गोष्टींच्या इतके कॅटेगरीज करू शकतो आणि त्याचा आपण विचार करून आपल्या हितासाठी काहीतरी करू शकतो वगैरे. खूप
खूपच छान झालं. शुभंकर शब्द असताना त्यांनी पण असं काही म्हटलंय नाही, मला ह्या जाणवल्या, म्हणजे स्वतःला जाणवलं, भरपूर मला जाणवली. खूप छान झालं, खूप छान वाटलं. परिघांचा श्यामाताईंचं जे सुजान त्या सगळ्यांना आपल्याला कार्यकारिणीच्या लोकांना माहितीये की श्यामलाताईंनी हा आपला ग्रुप तयार करायच्या आधी अमेरिकेचा एपीडीएचा जो ग्रुप आहे त्याच्या ज्या सुजान म्हणून, त्या सुजन मी नाव चुकीचं घेत असेल, तर त्यांच्याशी त्यांची गाठभेट झाली होती. तर त्या संपर्कात अजूनही ठेवून आहेत त्यांच्याशी, त्याचा उपयोग होतो. त्यांनी त्यांची पुस्तकं भाषांतरित करायला परवानगी दिली. आणि आता तिथं एक सेमिनार होणार आहे, त्याला त्यांनी आवर्जून श्यामाताईंना बोलवलेलं आहे. म्हणजे असं अगदी भारतापेक्षा सुद्धा बाहेर जाऊन आपण त्या पुढच्या वर्तुळाशी सुद्धा हे असणं हे गरजेचं आहे, मला असं वाटतं. त्याच्यासाठी मला वाटतं की आपला जो आहे हे वेबसाईट आहे त्याच्यावर थोडं आपण इंग्लिश मध्ये वाढवलं पाहिजे. आपलं वाचाल तर इंग्लिश मला आठवण केव्हापासून म्हणताय, पण मला ते एवढं नाही, मी पण केव्हापासून आशाला म्हणत होते आता ते काम तर इंग्लिश मध्ये वेबसाईटच करू असं ते म्हणत होते, हिंदी इंग्लिश मध्ये. पण निदान आपली वाटचाल आहे ते तरी आपण करायला हवं. इव्हन आता पण माझ्या का ते एवढं लक्षात आलं की मी ते अटेंड करणार आहे सिम्पोजियम, पण माझ्याकडे ब्रोशर्स जी काय आहेत 4-5च आहेत, पण ती मराठीच आहेत सगळी, त्याचा काहीच उपयोग नाहीये. म्हणजे तिथे तुम्ही कराल का इंग्लिश मध्ये अनुवाद? पण ते करून मला एवढं लगेच नाही जमणार बहुतेक, वेळ आहे खरा, पण ते प्रिंट वगैरे करून घेणं इथे थोडं बरंच मोठी नसली तर मी मदत करू शकेन का? कोण बोलतो? शैला भागवत. अरे फारच उत्तम हवे. कारण ते आहे 30 सप्टेंबरला. त्याच्यात आपण करू शकू. आणि मी म्हणते ना शैला, ते तुम्ही जर वाटचाल आपली जी आहे ना ती ठळक टप्पे की युट्यूब आपल्या वेबसाईटवर पाहिल्यावर म्हणजे जे मराठी नाही त्या लोकांना ते समजेल की आपलं काम काय आहे. म्हणजे ते डोनेशन साठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होईल. ते समजलं की ट्रान्सलेशन करायचं असेल तर काही हरकत नाही, मला प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. हो अगदी अगदी. आणि त्याच्यात आपल्याला आणखी काही वाढवायला पण पाहिजे थोडं वाटचाल. माझं एक सांगायचं राहिलं बरं का, मला तो मुद्दा पण त्यांचा महत्वाचा वाटतो. आता पहा, त्यांनी ताबडतोब मदतीचा हात दिला. तसं त्या एडीएमडीएस मधल्या लोकांना किंवा आपल्या पार्किन्सन मित्रमंडळातल्या लोकांना त्यांच्यासाठी गरजेचं ते लगेच सांगत असतात, देत असतात. म्हणजे फक्त आपल्यासाठी न करता इतरांसाठी करणं ही त्यांची वृत्ती आहे ना, ती सुद्धा त्यांना शुभार्थी म्हणून उपयोगी पडते. तो मुद्दा मला मगाशी सांगायचा राहिला. शैला त्याने आता हे सांगितलं त्यामुळे आपोआपच राहिलेला मुद्दा आला पुढे. तुम्ही जे ठसक्याचं उदाहरण दिलं तर यांना पण ठसका लागायचा, म्हणून मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणले मिक्सर मध्ये काढून द्या त्यांना. पण म्हटलं ते टोमॅटो, कांदा, काकडी कच्च अगदी छान खातात. मग म्हटलं मिक्सर मध्ये घालून कशाला देऊ. मग म्हणलं बरोबर आहे, सॉलिड जे अन्न असतं ते आपोआप पुढे ढकललं जातं, त्याचा ठसका लागत नाही. पण पाण्याचा लागतो, कारण पाणी बॉडीकडनं सक व्हावं लागतं. मग तुम्ही असं करा, मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी देत जा, म्हणजे मग जरा प्रमाण कमी होईल. मी तो विषय वाढवला नाही, कारण काही ना लिक्विडचा लागतो आणि काही ना सॉलिड. आणि एक तर म्हणजे सुकं काही न देणं, मी ते जास्त प्रत्येकावर करण्याजोगं खूप होतं. फक्त ते लक्षात ठेवण्याजोगं म्हणून मी ते सांगतो की सुक्या गोष्टी न देता थोड्या ओल्या देणं, किंवा ह्यांच्या बाबतीत उलट आहे की पाणी पिऊन थोडस घसा ओला करणं काही खाताना, हे गरजेचं. काही ना लिक्विडचा लागतो आणि काही नाही, असं प्रत्येकाचं वेगळं असतं तिथं. पण या खूप सांगण्याजोगं आहे प्रत्येक ह्याच्या बाबत. आणि ते पुन्हा गिळण्याच्या ह्याच्या बाबतीत आलेल्या आहे हिच्या नमिता जोशीच्या, त्यामुळे मी ते वाढवलं नाही. त्याची सगळे व्हिडिओ डॉक्टर्सचे ऐकले ना शुभंकरांनी तरी खूप त्याच्यातनं माहिती मिळण्याजोगी आहे, स्मरणिका वाचल्या तरी. नमस्कार, गिजरे बोलतोय. हॅलो ऐकायला येतंय का? गिजरे बोलतोय. आज तुमचं प्रबोधन ऐकून आणि तुमचे विचार ऐकून खूप बरं वाटलं.
छान महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपण रुटीन म्हणून किंवा आता सॉर्ट ऑफ रेग्युलर रुटीन झाले त्यातनं सुटका नाही अशा पद्धतीचं एक जे सायकोलॉजी उत्पन्न होते तर त्याच्यात आपण कुठे कमी पडतोय किंवा कुठे आपलं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे जरा जास्तीचं त्याच्यावरनं हा एक चांगला धडा मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. धन्यवाद धन्यवाद. आपली ट्रिप वगैरे काढणार ना परत एकदा ट्रिपचं वगैरे बघायला हरकत नाही आता परत एकदा. काय काय म्हणा ऐकू आलं नाही. ट्रिपचा म्हणता येत ट्रिप 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 हो आम्ही आता ना आशा रेवणकर आणि सविता डोंबेरे मोराची चिंचोली ना तर ते आपले पेशंटचं तिथं आगरी टुरिझम आहे तिथं आहे विचार आहे पण थोडा पाऊस वगैरे आता सण आता श्रावण महिन्यात सगळे गणपती होऊन जाऊ दे ट्रिपचा विचार आहे आणि ऑफलाईन घ्यायचा पण विचार आहे. अॅन्युअल प्रोग्राम ऑफलाईन घ्यायचा विचार आहे त्याच्यानंतर अजून एक प्रोग्राम असं सगळं चाललंय बघूया किती सक्सीड होतो आपण. आणि विचार आहे की ट्रिपमुळे एक म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की हे स्वमदत गटाच्या सर्कलवर मला आणखी खूप बोलता येणार होतं पण त्याच्यात वेळ गेला असता त्याच्यावर स्वतंत्रपणे बोलावं असं मला वाटलं की स्वमदत गटामध्ये शुभंकराला काय काय मिळतं असं. हा खरंच पूर्ण एक वेगळा विषय होईल तो असं मला वाटतं कारण मग नाहीतर सगळंच गोंधळाचं झालं असतं त्याच्यात मला सहल वगैरे हे सगळं त्यातनं काय काय मिळतं हे सगळं सांगावं होतं म्हणजे मला आणखीन एकदा बोलायची संधी दिली तर दुसरा भाग मी करेन. चालेल थांबूयात का. हो सगळ्यांनी खूप उत्सुकतेने एवढा वेळ माझं बोलता बोलता घड्याळाकडे लक्ष नाही राहिलं. धन्यवाद सगळ्यांनी एवढं उत्सुकतेने ऐकलं त्याबद्दल. तुम्हाला धन्यवाद. हो ना